परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं. आता हे महत्व जे आहे या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला आपलं मेंटल हेल्थ सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता आपलं या ठिकाणी आज आपण महत्वाचा टॉपिक मधले 3 घटक बघणार आहे. एक आहे मानसिक आरोग्य, समायोजन आणि विस्मायोजन. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समायोजन, विस्मायोजन आणि मेंटल हेल्थ येतच असते. आपलं मानसिक आरोग्य चांगलं असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. बरोबर आहे? मग हे मेंटल हेल्थ जे आहे, मानसिक स्वास्थ्य जर आपण ज्याला म्हणतो, हे मानसिक स्वास्थ्य कसं ठेवायचं व्यवस्थित किंवा मग म्हणायचं कोणाला, आहे की नाही? हे आज आपल्याला बघायचं आहे. हे बघत असताना प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना हां, शारीरिक आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो. देतो की नाही? मग त्याच्या शारीरिक यंत्रणेमध्ये त्याच्या काही बिघाड झाला, तर तो लगेच काय करतो, त्याला जाणीव होते. हां, मग याच्यामध्ये जसं असेल, की बाबा डोकेदुखी असेल, पोटदुखी असेल, ताप येणं असेल, खोकला असेल, या सगळ्या व्याधी झाली, की लगेच आपण ताबडतोब कुणाकडे जातो? लगेच कुणाकडे जातो आपण? ब्रेन. हा, डॉक्टरांकडे. डॉक्टरकडे जातो आपण. डॉक्टरांकडे जातो. एकदम बरोबर. मग हे लगेच डॉक्टर त्याच्यावर काय करतो? त्या व्याधीवरती, त्या झालेल्या रोगावर औषध उपचार करून त्याचा रोग निदान करतो. पण व्यक्ती जी काही आहे, या शारीरिक जे काही त्याचं आरोग्य आहे, या शारीरिक आरोग्याचा जेवढा विचार करते, तेवढाच त्या मानसिक आरोग्याचा विचार करते का? जितकं शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचा ती विचार करते, मग तितकंच ती मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहावं म्हणून विचार करते का? तर त्याला उत्तर येतं. काय उत्तर येतं? त्याला उत्तर काय येतं सर? कळतंय का? करते सर. क्या करू? मानसिक आरोग्याचा आपण विचार करतो का? तर त्याला उत्तर आहे, की त्या मानसिक आरोग्याचा आपण विचार करत नाही सर. करत नाही. बऱ्या वेळेला आपण आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं. पण याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. आणि जाणीव जरी झाली, तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. काही व्यक्ती बघा क्षुल्लक कारणावरून चिडतात, बेचैन होतात, त्रास करून घेतात. मग ही सगळे जी घेतात ना, ही लक्षणं आहेत मानसिक स्वास्थ्य नसल्याची. म्हणजे त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नाही याची लक्षणं आहे. बरोबर आहे का? आता सध्याला तुम्ही किती टेन्शन घेतलंय? तुम्हाला परीक्षेचं टेन्शन आलंय. तुम्हाला अभ्यास होत नाहीये. भीती वाढत आहे. दुःख होत आहे. ये सब कुछ क्या है? बेचैन होत आहे. तुम्ही मग तुमचा अभ्यास नाही झाला की चिडायला लागलाय. तुम्ही तुमचा राग इतरांवरती काढायला लागलाय. मुलावरती काढताय किंवा तुमच्या हाताखाली कोण असेल त्याच्यावर काढताय. कामवाली बाईवरती राग काढताय. आहे की नाही? आजूबाजूच्या लोकांवरती काढताय. इतकंच काय नातलगांना तुम्ही सोडलं नाहीये. कारण ती चिडचिडपणा तुम्ही कुणावर तरी काढत आहात. मग हे जसं की पायाला लागलं, हाताला लागलं, त्या वेदना दिसून येतात. पण या मनाच्या वेदना, या आपल्या मेंदूमध्ये जे काही आपलं स्वस्थ नाहीये, मग त्याच्या वेदना आपल्याला दिसून येत नाहीत. मग येतात का हो? बरोबर आहे का? येतात का? ही लक्षणं दिसून नाही येतात. सर. हां. तर मग हे नेमकं मानसिक आरोग्य काय आहे, हेच आज आपल्याला बघायचं. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं? त्याचा अर्थ नेमका काय आहे? याच्यामध्ये 2 पॉइंट येतात बघा. मानसिक आरोग्य ज्याला आपण मेंटल हेल्थ म्हणतो आणि दुसरा भाग येतो मानसिक स्वास्थ्यचा. मानसिक आरोग्य वेगळं आणि मानसिक स्वास्थ्य वेगळं. हा 2 भाग वेगळे आहेत. पहिले समजून घेऊया आपण मानसिक आरोग्य नेमकं कशाला म्हणायचं. मानसिक आरोग्याची जी संकल्पना आहे की नाही, ही व्यापक स्वरूपाची न वापरता आपण काय करतो, ती संकुचित अर्थानं वापरतो. आणि शरीराच्या असू दे, नाहीतर मनाच्या कोणत्याही व्याधीपासून पूर्णपणे मुक्त असणं म्हणजेच आपण काय आहे, मानसिक आरोग्याने साध्य केलेलं आहे. किंवा आपलं मानसिक आरोग्य स्वस्थ आहे, चांगलं आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कुठलीही आपल्याला व्याधी नसणं म्हणजे ते आहे. मग आता आपल्याला असंही करता येईल का? किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य नेमकं काय म्हणता येईल बाबा? की मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीची भावनिक, मानसिक आणि सामाजिक. मानसिक आरोग्य म्हणजे
व्यक्तीची भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर संतुलित व आरोग्यपूर्ण अवस्था म्हणजेच मानसिक आरोग्य होय. आता ह्या मानसिक आरोग्याला समजून घेण्यासाठी आपल्याला 1-2 व्याख्या समजून घ्याव्या लागतात. मग आपल्या लक्षात येतं की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय असेल बरं? आता ह्याच्यासाठी पहिली व्याख्या केली ती म्हणजे हँडफिल्ड यांनी केलेली व्याख्या आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? व्यक्तिमत्वाचा समतोल व एकात्म विकास म्हणजेच मानसिक आरोग्य आहे. व्यक्तिमत्वाचा समतोल व एकात्म विकास म्हणजेच मानसिक आरोग्य आहे. आता मला सांगा, आपलं मेंटल हेल्थ कसं आहे? या व्याख्येवरून तुम्हाला काय लक्षात यायला लागलं का? अजून एक व्याख्या मी सांगतो आणि त्याच्यावरून तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थची व्याख्या सांगू शकाल. बघा आता याच्यानंतर वॅटसनने केलेली खूप छान अशी व्याख्या आहे. वॅटसन काय म्हणतो? व्यक्ती आपली समायोजन क्षमता व्यक्ती आपली समायोजन क्षमता आपले जीवन अधिकाधिक कार्यक्षम व यशस्वी होण्यासाठी जेव्हा वापरतो, तेव्हा त्या प्रक्रियेस मानसिक आरोग्य असे म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण समायोजन करतो, आपण जीवनामध्ये अधिक कार्यक्षम होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी या समायोजन क्षमता वापरतो, तेव्हा त्या प्रक्रियेस आपण काय म्हणतो? मानसिक आरोग्य असं म्हणतो. आता मग ही जी व्यक्ती आहे, या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या आपल्या जगामध्ये जेवढे व्यक्ती आहेत, हे व्यक्ती केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक व्याधीपासून सुद्धा सुटका करून घेऊन स्वतः जवळील ज्या क्षमतांचा वापर करून जीवनामध्ये जे काही येणारे त्याच्या अडचणी आहेत, ते सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. वैद्यकीय दृष्टिकोनातून आपण बघितलं का नाही, डॉक्टर क्षेत्राकडून जर बघितलं, तर आरोग्य ही संकल्पना फार महत्वाची. आरोग्य ही संकल्पना खूप खूप महत्वाची. त्याच्यामुळं काय होतं, साध्य मानसिक आरोग्याची जी काही संकल्पना आहे, ती संकल्पना आपल्याला लक्षात यायला लागते आणि मानसिक आपण आरोग्याऐवजी मानसिक स्वास्थ्य ही संकल्पना पाहताना पाहतो. म्हणजे का आता काय होतं, आरोग्यामध्ये का नाही आपलं आरोग्य म्हणलं, तर ही संकल्पना आपल्या आरोग्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप महत्वाची आहे. मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये मानसिक म्हणजे जर आपण मेंटल हेल्थ म्हणतो, ही जी संकल्पना आहे ना, आता हळू-हळू थोडी मागं पडते. आता मानसिक आरोग्यापेक्षा आपण मानसिक स्वास्थ्य अपूर्ण आहोत का? आता ह्या संकल्पनेकडे आपण वळत आहोत. मग खरंच आहे का? आपण मानसिक स्वस्थ आहोत का? आता मला सांगा, आता तुम्हाला काय वाटतं या मानसिक आरोग्याबद्दल? आणि मग बघूयात आपण मानसिक स्वास्थ्याबद्दल. आता बोलण्याचा वेळ आहे. तुम्ही बोलू शकता. चला. आता मानसिक आरोग्य म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? कशाला म्हणावं लागेल आपल्याला मानसिक आरोग्य? त्या सर, व्याख्येवरून जो व्यक्ती आनंदी राहतो अरे वाह! त्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असतं. जो व्यक्ती नेहमी सतत तणावात, विचारात असतो त्याचं मानसिक स्वास्थ्य तितकं खूप छान. एका साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही मानसिक आरोग्याची व्याख्या केली. खूप छान. एखादा व्यक्ती जर आनंदी असेल, पण आनंदी काही क्षणासाठी आणि काही व्यक्ती सदैव टेन्शनमध्ये असतात. जगाचं ओझं त्यांच्यावरच आहे. त्यांच्याशिवाय हे जग चालणार नाही, जगाचा गाडा चालणारच नाही. इतकं टेन्शन त्यांच्या पाठीमागे असतं. मग ते मेंटली हेल्थ पूर्ण नसतात. बरोबर आहे. अजून बोला. आता तुम्हाला बोलायचं आहे. बोलते तर व्हायचं तुमच्या आस्थेचा विषय आहे. व्यक्तीला दररोजच्या आहारात जे पोषक आहार आणि जीवनसत्व, विटॅमिन्स ज्यातून मिळते, असा आहार घेणाऱ्यांचं मानसिक आरोग्य हे चांगलं असते सर. बरोबर. बरोबर. अजून? खाल्लं म्हणजेच असं त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं असतं असं ह्यांना म्हणायचं आहे. बरोबर आहे. आता खाल्लं म्हणून, पण काही जणांना खाल्लं तरीही टेन्शन असतं. उठल्या बसल्या कशा ना कशा गोष्टीचं त्यांना टेन्शन असतं. मग टेन्शन का आणि येतं माहितीये का? अजून एक ॲडिशनल त्यांच्या हां. आजूबाजूच्या वातावरणाचाही त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. होऊ शकतो नाही, होतच असतो. आजूबाजूच्या वातावरणाचा, जर आजूबाजूच्या वातावरण लोकांचा, छान आजूबाजूच्या लोकांचा. आता एखादं तुम्ही ज्या कामाला जाता, तुम्ही जिथं तिथं नोकरीला जाता, तुम्ही तुमचा मुख्याध्यापक सारखं बडबड करणार असेल, तुम्ही किती चांगलं काम करा, तरीही ती बडबडत असेल, तुम्हाला नावच ठेवत असेल, तुमचं मानसिक हेल्थ काय चांगलं राहणार आहे का? राहणार आहे का? नाही. हां. आता तेच बघा, हे झालं तुमच्या नोकरीच्या ठिकाणचं. आता ते तिथं तसं झालं म्हणून तुम्ही जेव्हा घरी येता आणि घरी आल्यावर आपल्या घरी कामवाली बाई असते.
आता त्या बाईच्या मागे आपण काय थोडी किरकिर लावतो का? असंच केली, उशिरा झाली, असंच करते, तसंच करते, तुला काय कळतं का? हा सारखं उठल्या बसल्या असं म्हणा बघू. ती काय ती मेंटली स्वस्थ राहील का? तिने बी राहणार नाही, तुम्ही हे राहणार घरची नाही. परिस्थिती पण येते ना सर त्याच्यामध्ये. हा घरातली कौटुंबिक परिस्थिती. अहो ती तर सगळ्यात महत्वाची आहे. उठल्या बसल्या बायको बरोबर भांडणं करा बघू, माणूस काय स्वस्थ राहतं का? बायकोला नुसती किरकिर ठेवावी, मग माणसानं ते व्यवस्थित राहावं, करून दाखवावं. हा का? घरची मस्त परिस्थिती खूप महत्वाची ठरते. फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा याला कारणीभूत ठरतं. आता आपण बघत आहोत की मानसिक स्वास्थ्य जे आहे, हे मानसिक स्वास्थ्य ज्याला आपण मानसिक आरोग्य या संकल्पनेपेक्षा मानसिक स्वास्थ्य ही संकल्पना थोडी मोठी आहे, थोडी व्यापक आहे. कारण या मानसिक स्वास्थ्यमध्ये आता मानसिक स्वास्थ्याकडे आपण चाललो. तर आपण आता हे मानसिक स्वास्थ्य जे आहे, तर यामध्ये काय येणार आहे? तर शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिक आणि तुमच्या जे काही सामाजिक स्वास्थ्यांचा जो काही विचार आहे, या सगळ्या भागाचा तुमच्या त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे मानसिक आरोग्य ज्या बाबतीमध्ये किंवा जेवढा आपण विचार करतो, त्याच्यापेक्षा जास्त अंगाचा विचार या मानसिक स्वास्थ्यामध्ये होतो. मग त्यामध्ये शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, नैतिक असेल, सामाजिक असेल, या सर्व अंगांचा विचार मानसिक स्वास्थ्यामध्ये होतो. मानसिक स्वास्थ्य याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल, की मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय बाबा? की बाबा मनाचा समतोल राखून, जेव्हा आपण आपल्या मनाचा समतोल राखतो आणि आपल्या क्षमतांचा काय म्हणतो आपण त्याला, मनाचा समतोल राखून जेव्हा आपण आपल्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून मग शारीरिक व्याधी असतील किंवा मानसिक विकृती जी ती आहे ती त्याला टाळून कार्यक्षमता वाढवून योग्य सामाजिक संबंध प्रस्थापित करून जेव्हा आपण आपले जीवन समाधानकारकामध्ये घालवतो, आनंदात घालवतो, म्हणजेच आपलं मानसिक स्वास्थ्य आहे. आलं का लक्षात? म्हणून ही मानसिक स्वास्थ्य ही जी काही संकल्पना आहे, ही मानसिक आरोग्याचा म्हणजे मानसिक जी स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्य जे आहे, या संकल्पनेमध्ये मानसिक आरोग्याचा समावेश होतो. पण बघा, हे लाईन ही स्टेटमेंट खूप महत्वाची आहे माझी. मानसिक स्वास्थ्य या संकल्पनेमध्ये मानसिक आरोग्याचा समावेश होतो. पण मानसिक आरोग्यामध्ये मानसिक स्वास्थ्याचा समावेश होईलच असं नाही. कारण तो त्याचा एक भाग आहे. म्हणजे मानसिक आरोग्य हे मानसिक स्वास्थ्याचाच एक भाग आहे. परंतु मानसिक स्वास्थ्य ही संकल्पना मोठी आहे, व्यापक आहे. पण मानसिक आरोग्य ही संकल्पना संकुचित आणि छोटी आहे. आता आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे, ते मानसिक जे काही जे स्वास्थ्य आता आपण जे सांगितलं, या मानसिक स्वास्थ्याचे निकष काय असतील बरं? आता इथं 3 निकष दिलेले आहेत. आता तुम्ही सांगा बघू, तुम्हाला काय वाटतं? आता मानसिक स्वास्थ्यामध्ये आपण पाहिलं, काय पाहिलं? की त्याच्यामध्ये शारीरिक बाबी येतात, मानसिक, भावनिक, नैतिक, सामाजिक या अंगांचा विचार होतो. मग जेव्हा आपण मानसिक स्वास्थ्याचा विचार करत असताना त्याचे काही निकष लागतो, मग त्यावेळेस हे 3 निकष महत्वाचे आहेत. एक आहे वैयक्तिक, दुसरं आहे सामाजिक आणि मग आहे क्रियात्मक निकष. तर मग तुम्ही मला सांगा, वैयक्तिक निकषमध्ये काय येईल बरं? काय येईल असं तुम्हाला वाटतं? सर म्हणजे जर एखाद्याचं जर स्वास्थ्य व्यवस्थित नसेल, तर तो त्याच्या वैयक्तिक पातळीवर त्याचं समाधान म्हणजे सोल्युशन काढू शकतो, असा त्याचा अर्थ होतो का? हो. आता बघा, मानसिक स्वास्थ्याच्या निकषामध्ये वैयक्तिक मला सांगा, तुम्ही आनंदी असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? मग आनंदी असतं, मग प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी स्वाभिमान असतो, आहे की नाही? मग हे सगळं काही जर नसेल, तर तुम्ही आनंदी राहणार आहे का? म्हणून मानसिक स्वास्थ्यामध्ये पहिलं निकष येतो तो म्हणजे वैयक्तिक, की पहिलं तुम्ही स्वतः आनंदी राहा, तुम्ही सुखी राहा, स्वतःचा आनंद तुमच्यात असू द्या आणि ही लक्षणं जर तुमच्यात दिसली, तर तुमचं वैयक्तिक मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे, हे आम्ही निकष लावू शकतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? काय म्हणणं आहे आता तुमचं? बरोबर आहे चुकीचं? काय म्हणणं आहे बरोबर. तुमचं? हां. मानसिक स्वास्थ्यामध्ये म्हणजे वैयक्तिक निकषमध्ये काय आलं? जर माझं मानसिक स्वास्थ्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी जर निकष असणार आहे ते वैयक्तिकमध्ये म्हणजे मी पहिलं काय असलं पाहिजे? आनंदी असलं.
मला कसल्याही प्रकारचं माझ्या मनावर ताण असता कामा नये. मी कोणत्याही भावनेच्या आहारी गेलो नाही पाहिजे. मी सतत आनंदी असलो पाहिजे. मला स्वतःचा अभिमान असला पाहिजे. आहे की नाही? आणि हे जी लक्षणं माझ्यात जर दिसली तर नक्कीच मी काय असणार आहे, मानसिक स्वस्थ असणार आहे. आता याच्या विरुद्ध विचार करा. मानसिक स्वास्थ्य जर माझं बिघडलं वैयक्तिक, तर काय काय दिसून येईल बाबा? कोणती लक्षणं माझ्यात दिसून येतील? जर माझं वैयक्तिक मानसिक स्वास्थ्य बिघडलं, तर माझ्याकडे कोणकोणती लक्षणं दिसून येतील? बिघडल्यावर कोणती लक्षणं दिसून येतील? ताणतणाव. अरे वाह! व्हेरी नाईस. पहिला आला ताण डोळ्यावर आला. कलर चिडचिडपणा सर. एकदम बरोबर. चिडचिडपणा येईल, ताण येईल. एकदम बरोबर. छान. अजून? आलेला राग अजून आपण दुसऱ्यावर Negativity. फ्रस्ट्रेशन काढू एकदम बरोबर. शकतो सर. नकारात्मकता येईल. आपण दुसऱ्यावर राग व्यक्त Depression. करतो, दुसऱ्यावर फ्रस्ट्रेशन डिप्रेशन मध्ये जाईल, दुसऱ्यावर राग काढू. एकदम बरोबर. अजून? एवढं सगळं जर असल्यावर आपण काय आनंदी राहणार आहे का? आनंदी राहणार आहे, हसरे राहणार आहे, हसरे राहणार आहे का? नाही. हा, मग कसे असणार आहे? आपल्याकडे बघितल्यावर लोकांना काय वाटेल? आपल्याकडे बघितल्यावर आपण कसे असणार? दिसताल कसं दिसणार आहे आपण? विचित्र. रडके दिसतो रडके. हा, रडके दिसतो, टेन्शन फुल मध्ये दिसतो. लगे आपल्या चेहरा. चेहऱ्यावरच्या त्या आट्या पाहून, आपलं ते पडलेलं थोबाड पाहून समोरचं काय ओळखलं? किती आनंदात आहे म्हणाल का? किती आनंदात आहे म्हणाल का? काय म्हणाल? नाही काय म्हणाल? नाही. काय म्हणाल? किती टेन्शन मध्ये किती आहे हा माणूस. हा, म्हणून आपण काय असलं पाहिजे? जर आपलं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपण आनंदी असलं पाहिजे. भाड में जाए दुनिया. अरे गेलं ते सर सलामत तर पकडी हजार. तुम्ही स्वतः जर चांगले असाल तर हे महत्वाचं आहे. आणि मानसिक स्वास्थ्यावर आपण परिणाम का करतो माहितीये का? आपण बारीक बारीक चिल्लर चिल्लर गोष्टीचा परिणाम करून घेतो. आपण बारीक बारीक गोष्टीचा परिणाम करून घेतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? आपल्या बरोबर आहे सर. मनाविरुद्ध काही घडू दे, एखाद गोष्ट बोल द्या. नवऱ्यानं आपलं नाही ऐकलं, नवऱ्यानं आपल्या मनासारखं नाही केलं, आपल्या शाळेत किंवा आपल्या कुठं काय आपल्या मनासारखं नाही झालं, की लगेच तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडायला चालू झालं. बरोबर आहे का चुकीचं आहे? अवास्तव अपेक्षा, गरजा आपल्या भरपूर आहेत. मला हेच पाहिजे, मला आयफोन पाहिजे, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. ह्याच्या संदर्भामध्ये जे काही आपण अपेक्षा ठेवलेल्या असतात, या अपेक्षा ज्यावेळेस पूर्ण होत नसतात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या मनावरती ताण यायला सुरुवात होतो. आता माझ्या अपेक्षा काय आहेत? मी टीईटी पास होणं माझी अपेक्षा आहे. पण त्या मानानं माझा अभ्यास होत नाही, माझा सराव होत नाही. आपसुकच आपल्यावरती ताण यायला लागतो. येतो की नाही? मग आपली चिडचिड होते, ताण येतो, स्ट्रेस येतो, आनंद निघून जातो, दुःख व्हायला लागतं. मग नैराश्याच्याकडे जायला लागतो, जेवण जात नाही, कसकस तरी होतंय, मळमळतंय, जळजळतंय, सगळ्या गोष्टी होतात. याच्यावर न याच्यावर न होते का नाही? येस सर. हो हा, हो. हे मानसिक स्वास्थ्याचे निकष आहेत हो. म्हणून सगळ्यात पहिलं मी आनंदी असणं गरजेचं आहे. मला स्वतःचा आदर असणं गरजेचं आहे. माझा मनात अभिमान आला पाहिजे. माझ्या मनावरती कसलंही बर्डन नको आहे. मी कुठल्याही भावनेच्या आहारी नाही गेलो पाहिजे. आपल्या भावना खूप आहेत. कोणकोणच्या आहेत बाबा? आपण भावनेच्या आहारी जातो का हो? पहिली गोष्ट, आपण भावनेच्या आहारी जातो का? येस ऑर नो? ओनली से येस ऑर नो. जातो का? येस. जातो नाही सर. सर जातो. हा, जातो सर. कधी कधी जातो आपण. नाही सर, जातो. सिच्युएशन मुळे आपण त्या झोन मध्ये जातो. म्हणजे जातोच का सर, नाही? डिपेंड ऑन सिच्युएशन. नाही नाही नाही, आता तुम्ही म्हणले सगळेच जातात असं नाही. वा, छान. जे लोक मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असतात, की कुठलीही परिस्थिती असू दे, त्यांना त्याला टक्कर देण्याचा त्यांना जो ठामपणा असतो, ते तसे लोक इमोशनल हे नाही होत सर. नाहीत, म्हणजे असं मानसिकदृष्ट्या. काय वाटत नाही सर. सगळे काय काय किती बी इमोशनली स्ट्रॉंग असलं तर कधी कधी माणूस जातोच. असं म्हणजे खूप नाजूक गोष्ट असती, त्यावेळेला तो माणूस ढासळतो. नाही असं नाही, पण प्रत्येक वेळेस नाही. आणि प्रत्येक वेळेस सगळ्यांची मानसिकता सारखी नसते सर. आणि काही इमोशनल हे ते सगळ्यांची वेगवेगळी असते. बरोबर. हेच त्याची पर्सनॅलिटी आहे ना मॅडम. हेच व्यक्तिभेद आहे. प्रत्येकालाच ते एखाद्या एवढ्या एवढ्या गोष्टीवर रडत असतं सारखाच. एखादी गोष्ट झाली तरी मग लगेच आपण म्हणतो काय म्हणून रडतो? किती छोटीशी एखादी समस्या आहे, किती एखाद्याला कितीही मोठं संकट आलं तरी त्याच्यावर पाय ठेवून पुढे जाण्याची त्याची क्षमता असते. हे आणि ही प्रत्येकाचे गोष्ट वैयक्तिक निकष आहेत. हे प्रत्येकाचे वैयक्तिक निकष आहेत. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या अँगलने विचार करतो, कारण त्याची मेंटल हेल्थ त्या प्रकारचं असतं. काही जणांना दुःख लगेच होतं, काही जण लगेच रडके स्वभावाचे असतात, काही लगेच एकलकोंडी होतात, काही जणांना लगेच सुसाईड करावं वाटतं. डायरेक्ट का? मानसिक स्वास्थ्य चांगलं नसतं.
सुसाईड करणारे किंवा करण्याचा विचार जेव्हा मनामध्ये येतो त्यावेळेस त्यांचं मेंटल हेल्थ चांगलं नसतं, कारण ताण सारखा येऊन येऊन त्यांनी आपल्या आयुष्याचे 12च वाजवलेले असतात. असे जे काही व्यक्ती आहेत हे व्यक्ती यशस्वी होत नाही आणि त्याच्या सभोवताली येणाऱ्या लोकांनाही यशस्वी होऊ देत नाही, कारण त्यांचा इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवरती पडतो. हा त्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला निकष आहे. दुसरं काय येईल बरं? दुसरा आहे तो म्हणजे सामाजिक निकष. आता तुम्ही वैयक्तिक जसा निकष सांगितला तसं आता मला सांगा सामाजिक निकष काय काय असतील बरं? काय आता तुम्ही सांगायचं, तुमच्याकडनं उत्तर आहे. शेजारील सगळ्यात सोपा शेजार टॉपिक आहे. बोला तर फक्त. शेजारील उदाहरणार्थ लोक सर, शेजारील शेजारी शेजारील मी लोक. सांगू सर? आज सगळ्यांना सांगायचं आहे, बोलेल तेवढं कमी आहे. हा सर. सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सर आपल्या समाजामध्ये घडून येणाऱ्या गोष्टीचा आपल्या मनावर खूप सारा परिणाम होत असतो. जसं की जर आपल्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये जर भांडण होत असेल तर त्याचं आपण दिवसभर तेच विचारसागर मंथन करत असता, किंवा आपल्या टीव्ही मध्ये न्यूज बघत असतात तर अरे इथे हे झाले, आता खूप दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालाय, तर तेच आपण दिवसभर तेच चर्चा करतोय. म्हणजे असं सामाजिक घटकाचा आपल्या मनावर खूप सारा परिणाम होत असतो. बरोबर एकदम बरोबर. अजून कोणाला काय वाटतं काय? कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आपल्याला अटॅचड असतात. म्हणजे आपण या समाजात राहतो म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे असं वाटतंय. पण त्यातल्या त्यात जर पॉझिटिव्ह जर आपल्याला आपण ऐकलो तर चांगल्या गोष्टी आपल्याला डोक्यात राहतात. पण निगेटिव्ह जर ऐकलो, आता मॅडम म्हटल्यासारखं जे बॉम्बस्फोट वगैरे हे इतर ठिकाणी झाल्यावर पण आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो, ना की आपल्या आजूबाजूला. वा छान. आता धोत्रे तर मॅडम तुमची जी उदाहरणार्थ वैचारिक पातळी आहे का ही थोडी आता उंचावायला लागली. आता तुम्ही निगेटिव्हिटी कडून थोडं पॉझिटिव्हिटीकडे चाललं. हे तुमचे विचार ऐकून मला थोडं समाधान वाटलं. कारण ज्या वेळेस तुम्ही या भागाकडे होतात त्यावेळेस तुमची विचार करण्याची शैली थोडी जी असणारी तुमची निगेटिव्हिटी ही थोडी कमी झाली आणि आता तुम्ही थोडं पॉझिटिव्ह थिंकिंग करत आहे. तुम्ही आता थोडं विचाराची प्रबलता वाढवलेली आहे. हे पाहून ऐकून मला सुद्धा समाधान वाटलं. बरोबर आहे का धोत्रे थँक्यू मॅडम? तुमच्या स्वतःमध्ये थँक्यू सर. ऍक्च्युअली बदल होणं हे सुद्धा एक मोठं हेच आहे. आता बघा, आता अजून कोणाला बोलायचंय का बघा? अजून मी मग लगेच त्याचा निकष Yes, sir. सांगतो मी सामाजिक याचे. सर सर मला सांगायचं होतं, कोरोनाच्या पण पिरियड तो मध्ये correct- सगळ्यांचं निगेटिव्ह स्वास्थ्य झालं होतं सर, मानसिक स्वास्थ्य सगळ्यांचं बिघडलं होतं कोरोनाच्या पिरियड मध्ये. एक मोठं हा. उदाहरण आहे. हो 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 हो. बरोबर. समाजात व्यक्ती कसं सर, वागतो ह्याच्यावर सामाजिक म्हणजे त्याचं निकष ठरवतो. करेक्ट. बरं मला सांगा समाजामध्ये कसं वागतं हे त्याचं कर्तव्य काय? आता त्याने याचं करोनाचं सांगितलं ते पण मी तुम्हाला सांगेन. आता इथं तुम्ही जे म्हणलं आता निलेशनी सांगितलं तर त्याचा पण थोडं विचार करूयात आपण. सर, मग हे त्या गोष्टीचा आपण बिघडतो कुठं? काय कमी हॅलो पडतो? कुठं कमी पडतो बरं? आता तिथे मी हा हॅलो सर, हा मला एक विचारायचं होतं, म्हणजे सामाजिक निकषमध्ये हा पॉईंट येऊ शकतो का? जसं की एखादा जर व्यक्ती मेंटली जर फार डिस्टर्ब असेल तर त्याला समाजात किंवा आपणच शेजारचे लोक त्याला म्हणतो की तुला काउन्सिलरची गरज आहे, म्हणजे तो मेंटली तिकडे डिस्टर्ब असेल तर. अहो ते का बिघडलं हे म्हणायचं मला. मानसिक निकषामध्ये त्याच्या बिघडण्याची कारण बघतो आपण. मानसिक निकषामध्ये आता तुम्ही म्हणतो ना ते बिघडलंय त्याला मानसिक डॉक्टरची गरज आहे, तुझी गोळी हुकली का असंही म्हणतो कधी कधी आपण चालता चालता. हा, है की म्हणजे सर नाही? ते निकषामध्ये येऊ शकतं का ते पॉईंट? येतं ना, पण का ही वेळ आली? का वेळ आली म्हणून सांगालो. त्या वेळेचं कारण फक्त मला सांगा म्हणजे ऑटोमॅटिकली निकष येईल तुमचा. ऑटोमॅटिकली उत्तर येत आहे. आणि आजचं जे तुम्ही डिस्कस करणार आहे हे डिस्कस तुम्हाला पेपरमध्ये खूप खूप महत्वाचं कारणीभूत ठरणार आहे. कारण ऑप्शन ह्याच्यावरच येणार आहे. सर मी सांगू? हा सांगा ना, सांगा. सगळ्यांना सांगायचं. सामाजिक किंवा समूहात स्वीकारल्या जाणाऱ्या किंवा अपेक्षित वर्तणुकाची मार्गदर्शन किंवा तत्वे याला सामाजिक निकष असे म्हणतात. नाही, मी काय म्हणालो तुमच्या लक्षात येईल. आता आपण काय करत आहोत, मानसिक स्वास्थ्याची काही निकष आहेत. म्हणजे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्याची, ती बिघडण्याची नव्हे. मानसिक स्वास्थ्य केव्हा चांगलं राहील? जेव्हा तुमच्या अवतीभोवती मग तुमचं स्वतःचं आनंदी असणं, स्वतःबद्दल असणारं पॉझिटिव्हिटी ही वैयक्तिक निकष झाला. मग सामाजिक निकष काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याला साध्या भाषेमध्ये तडजोड. त्याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात समायोजन. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात आपण ऍडजस्टमेंट. मला सांगा, जर आपण एखाद्या परिस्थितीशी ऍडजस्टमेंट करून घेतलं, त्याच्याशी आपण तडजोड केली
तर आपल्याला एखाद्या बाबीचं त्रास होणार आहे का? होणार आहे का? एवढंच सांगा. नाही हो सर सर, होईल ना. आहे. तडजोड केल्यानंतर होणारच थोडंसं. तडजोड केलं की होत नसतं, तडजोड होत नाही नसतं. केली की त्रास होतो. आलं का गायकवाड तडजोड मॅडम हा लक्षात? हा 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 बरोबर आहे, तडजोड बरोबर करणे आहे. बरोबर म्हणजे सर. मला वाटलं मैं क्या लहान बता लहान रहा हूँ गोष्टी समझ में तरी आ रहा है का? मैं क्या हा बता आले रहा हूँ आले समझ में आलं आ सर, रहा का? कोई गलत तो नहीं आलं बता सर. रहा हूँ ना? हाँ, नाही नाही. नाही सर. हाँ. म्हणजे काय आहे बघा, आपलं मानसिक स्वास्थ्य कधी बिघडतं? मला थोडं सोप्या भाषेत सांगू का? नवरा बायकोमध्ये भांडण का बरं होतं? आपल्या का बरं मनाविरुद्ध होतं? गोष्टी घडल्यावर सर, हा त्यांची मनविरुद्ध घटना मानसिक घडल्यावर, स्वास्थ्य आपल्या बस. मनाविरुद्ध गोष्टी घडल्यावर मनाविरुद्ध होतं. करेक्ट गोष्टी घडल्या करेक्ट करेक्ट. हा भांडण विचार म्हणजे त्याला नाही पटले तर. बस किती एकच शब्द सांगितलं, किती जण बोलायला लागले. त्या लय जास्तीचा अपेक्षित विषय आपल्या झाला. मनासारखं नाही घडलं तर. लय जास्तीचा विषय झाला आहे की नाही? आता त्यालाच कळेल आपण सगळ्यांना. त्यालाच आता ऍडजस्टमेंट म्हणतो आणि तेच मानसिक स्वास्थ्य त्यावेळेस बिघडतं. नवऱ्याच बायकोचं जेव्हा भांडण होतं त्यावेळेस तुम्ही मेंटली प्रिपेअर राहता का? तुम्ही चांगले राहता का? अहो दिवसभर नाही. तुमच्या डोक्यातून ते विचार जात नाही, हे मला असंच का म्हणला, ही मला अशीच का म्हणली, बरोबर आहे का? मग निकष काय आलं? भांडणं का होतात? तर आपण एकमेकांचे विचार समजून घेत नाही, ऐकून घेत नाही. मग आडवं कुठे येतं? माझे तत्व, माय लाईफ इज माय रूल अँड माय रूल इज माय लाईफ, असं सगळं जे काही त्याच्यामध्ये बसवलेलं असतं आणि त्या साचा सोडून आपण जेव्हा जायला तयार नसतो तेव्हा त्या ठिकाणी अडचण येते. त्याला आपण म्हणतो तडजोड, त्यालाच म्हणतो आपण समायोजन, त्यालाच म्हणतो आपण ऍडजस्टमेंट. एखाद्या गोष्टीशी जेव्हा आपण जुळवून घेत नाही, त्या गोष्टीशी जुळवून घेत नाही, तेव्हा आपली काय होतं? धावपळ व्हायला लागते. उदाहरणार्थ, आता मी तुम्हाला सांगितलं की मी रोज सकाळी तास घेतो, पण तुम्ही तडजोड करायला तयार आहे का? ना 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 ना, माझी नोकरी आहे, मी नोकरीही सोडायला तयार नाही, मी क्लासही सोडायला तयार नाही, मी टीईटीच्या परीक्षाही सोडायला तयार नाही, मी त्याचा अभ्यास न करायलाही तयार नाही. मी सगळंच मला हवंय, सगळंच हवंय. सगळंच तुम्हाला एका वेळेस जागी मिळेल का? मिळेल का? हे सर नो, फक्त एवढंच सांगा, मिळेल का? नो सर. नो सर, मग जर मिळणार नाही नाही. मिळाल्यावर काय होईल मग? काय होईल? चिडचिडपणा चिडचिड वाढते. वाढेल. करेक्ट. निराश करेक्ट. निराशपणा. येस, एवढं कळलं म्हणजे सगळं झालं. हे मनासारखं जर नाही घडलं की आपलं मेंटली हेल्थ बिघडतं, मग चिडचिड होते. आणि का चिडचिड झाली? कारण आपण त्याच परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही म्हणून. आलं का लक्षात? मग पहिलं वैयक्तिकमध्ये काय बघितलं? आपण आनंदी असलो पाहिजे, आपण कुठल्याही भावनेच्या आहारी नाही गेलो पाहिजे, आपल्याला स्वतःचा अभिमान असला पाहिजे. हे सगळी ज्या गोष्टी आहेत हे स्वास्थ्याचे निकष आहेत. मग सामाजिक निकषामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे, ज्याला आपण तडजोड म्हणतो. प्रत्येक माणूस हा समाजाभिमुख असला पाहिजे. समाजात काय हवंय, काय नकोय, समाजाप्रती त्याला जाण असली पाहिजे. मग जाण असली की माणूस तडजोडच करतो. मला सांगा, आता एखादं आपण ज्या गल्लीत राहतो, ज्या बोळात राहतो आणि त्या ज्या गल्लीतून तुमच्या घरासमोर यायचंय आणि नेमकं तुमच्या घरासमोरच गटार तुंबली आणि ते तुमच्या गटारीच्या समोर घरासमोर असं पाणी 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 झालंय. आता आता तुम्ही म्हणणार आहे का माझ्या गटाराला हात लावायचा नाही म्हणून? माझ्या गटाराला कुणी हात लावत नाही म्हणणार आहे का? आता ती गटार तुमच्या बरोबर दाराच्या समोरून जाते आणि तिथं तुमची जी चेंबर आहे ते सगळं उकलण्यासाठी तुमच्या समोरचा जो कट्टा आहे ते काढल्याशिवाय आता नीटच होणार नाही. आता तुम्ही काय करणार आहे? काय करणार आहे मला सांगा? तुम्ही गप काढू द्याचाल की नाही 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 माझ्या ह्याला हातच लावायच नाही म्हणणार? तडजोड Support करतो करणार सर सर त्यांना. तिथे काढू देणार. करावीच लागते सर. लागणार. हा, आणि नाही तडजोड केल्यावर काय होईल? काय लोक होईल विरोध मग? करतील. लोक विरोध करा हो, ते तिथलं वास येते दुर्गंधी सर. वाढते. हा, ते काय दुर्गंधी वाढते. बोल तुमच्या ते गटरीचं तुम्हाला वाज येणार, त्याचा त्रास होईल का नाही? ऍडजस्टमेंट करणं बहुत जरुरी होता है. समाजाभिमुख आपण असलं पाहिजे, गरजा लक्षात आल्या पाहिजे, समाजाला काय पाहिजे, समाजाबद्दल आपण कसं राहिलं पाहिजे, इतरांबरोबर कसं राहिलं पाहिजे, इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, सगळ्यांशी प्रेमानं वागलं पाहिजे. प्रेमानं वागतो का नाही ते नंतरची गोष्ट आहे, पण प्रेमानं वागलं पाहिजे. हे सामाजिक निकष आहेत आपलं स्वास्थ्य नीट राहण्यासाठी. आता शेजाऱ्यानं जर आपल्याशी नीट नाही बोललो, आपल्याला सतत शिव्याच देत बोललं, तर आपलं काही स्वास्थ्य चांगलं राहणार आहे का? आपण मेंटली प्रिपेअर राहणार आहे का? राहणार आहे का? हा, म्हणून मानसिक स्वास्थ्यामध्ये सामाजिक निकष सुद्धा महत्वाचे आहेत. जर तुम्ही प्रेमळ स्वभावाचे असेल तर लोक तुमच्याशी चांगले वागतील. जर तुम्ही भांडखोर असाल तर लोक काय तुमची काय आरती घेऊन पूजा करणार आहे का? करणे वाले हैं क्या?
तुम्ही भी वैसा ही करेंगे जैसा तुम दूसरों से बिहेवियर करते हो, टिट फॉर टॅट. बरोबर आहे की नाही? येस और नो? येस सर, येस सर. सामाजिक मध्ये बघा, आता आपण जर रूढीचं पालन नाही केलं, रूढींचं, परंपरांचं, आहे की नाही, जे आलं आलेलं आहे नियमांचं, तर काय होतं, लगेच लोक नावं ठेवायला लागतात. हा आस्तिक आहे का, हा असाच आहे, तिथं तसाच आहे. मग आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडायला लागतं. आपल्यावर टीका झालेल्या आपल्याला सहन होत नाही. म्हणून समाजाला मान्य असणारे आपल्याकडून वर्तन झालं पाहिजे. जर समाजाला मान्य असणारे जर वर्तन आपल्याकडून नाही झाले, तर लोक नावं ठेवायला लागतात आणि लोक नावं ठेवली की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणून Yes, रूढी sir. परंपरा, जे बरोबर काही आहे तत्व सर. आहे, समाज आहे, या सगळ्या गोष्टींचं पालन आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणून हे सामाजिक निकष खूप महत्वाचे. आता क्रियात्मक निकष, आता तुम्ही सांगा मला, मग मी तुम्हाला सांगेन. चुकू द्या. आता क्रियात्मक तुम्हाला कळलेलं नसेल एखादं, चुकू द्या, प्रयत्न करा. यू ट्राय इट फर्स्ट. तर क्रियात्मक म्हणजे आपण एखादं काम केलं तर चांगलं, म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह आन्सर सगळ्यांनी प्रोत्साहन आम्हाला चांगलं दिले की थोडं उत्साही होते आम्ही. क्रिया म्हणजे या ठिकाणी आपण ऍक्शन बघूया. कधी कधी आपण नुसतं तोंडानंच बोलत असतो, परंतु एखाद्या समस्येवरती मात करण्यासाठी क्रिया करावी लागते. बरोबर आहे की नाही? ऍक्शन घ्यावं लागतं आणि ऍक्शन मोड घेतल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. काही जणांना ऍक्शन घेता येत असते, पण काही लोक ऍक्शन घेतच नाही. मग ऍक्शन नाही घेतली की मग मानसिक स्वास्थ्य बिघडतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हो सर, हो सर. आता बघा, इथं क्रियात्मक निकष सांगतो तुम्हाला. एक 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 ज्वलंत उदाहरण. या मानसिक स्वास्थ्यासाठी बाहेर जायची गरज नाही. या मानसिक स्वास्थ्यासाठी काही लई मोठं तत्वज्ञान घ्यायची गरज नाही. हे साधं सोपं गणित आहे. हे मानसिक स्वास्थ्य आपल्या अवतीभोवती रोजच्या दैनंदिन जीवनातलंच आहे. घर आहे, कुटुंब आहे, आणि घर आलं की भांडणं येतात, वादविवाद होतात. आता ह्याच्याच मध्ये बघा, नवीन लग्न झाले की सासू, सासरे, नवरा, हा सगळा एक कुटुंब येतं. बरोबर आहे? आता बायकोला वाटतं नवऱ्यानं माझी बाजू घ्यावं, आईला वाटतं की मुलाने माझी बाजू घ्यावी, सोनाची घेऊ नये. बरोबर आहे का नाही? आता हे मधल्यानं काय करायचं, नवऱ्यानं काय करायचं, कुणाची बाजू घ्यायची? आता इथे ऍक्शन पण महत्वाचं आहे ना. आता ऍक्शन घ्यायची आहे. बायकोला वाटतं नवऱ्यानं माझी बाजू घ्यायची, आईला वाटतं मुलाने माझी बाजू घ्यायची. आता अशा वेळेस भांडणं झालेत आणि आता आपल्याला ऍक्शन घ्यायची. आता समस्या सोडवायची. जर हा मुलगा किंवा हा नवरा, हा मुलगा आणि हा नवरा, जर त्यानं ऍक्शन नाही घेतलं तर काय होईल? बोला. आता सासू सुनामध्ये भांडण होऊ शकतं. हा, काय झालं? परत सासू सुनामध्ये भांडण होऊ शकतात, वादाला वाद वाढून. वादाला वाद वाढून भांडण होऊ शकेल. व्हेरी नाईस. मग अजून की जे प्रत्येकाच्या किंवा जीवनामध्ये काही ना काही एकीकडे समस्या. सांगितलं तर तडजोड एकीकडे राग करून येतोय त्याच्यावर सर. उपाय काढतील. हा, हा. एकीकडे सर सांगितलं तर एकीकडे राग येतोय. म्हणजे सर किंवा बायकोला कॉम्प्रोमाइज करून सांगितलं की तडजोड करून सासूला राग येतोय. सोल्युशन पण काढू शकतात. उधर नहीं लिखते तो है ना, हिस्सा कुठं नाही. काय म्हणले? किंवा सर सासू सुना एकमेकांना कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड करून एकमेकांना समजावून घेऊन त्याच्यावर सोल्युशन पण काढू शकतात. काढू शकतात, पण ते काढत नसतात. म्हणून तर वाद होत असतात आणि बिचारामध्ये भरडला जातो. मग हे भरडल्या जाण्यानं काय ऍक्शन घ्यायची की नाही घ्यायची, हा माझा प्रश्न आहे. बाकी काय नका बोलू. आता दोघात भांडणं काय होतं, त्याला जुळवूनच घ्यायचं नाही ना. घ्यायची सर. सासूला हा. सुनेची, ऍक्शन घ्यावंच लागेल सर. हा, सर ऐकून घ्या. मी किती साधा सोपा एक सिम्प्लेक्स क्वेश्चन विचारला मी, एकदम सिम्प्लेक्स, नॉट अ कॉम्प्लेक्स, एकदम सिम्प्लेक्स. जर सासूला जुळवून घ्यायचं असतं तर भांडणच होत नाही, आणि जर सुनेला जुळवून घ्यायचं असेल तर भांडणं होत नाही. भांडणं कधी होतात, दोन्हीला जुळवून घ्यायचं नसतं म्हणून भांडणं होतात. बरोबर. लक्षात येते का मला काय म्हणायचं? हो, हे हो. सगळं हो जाणून सर, बुजून, विचारांमध्ये भेदभाव असेल तेव्हाच भांडण होतात सर. हो ना. मग विचारामधला भेदभाव विचारामध्ये असतो. मग मी जर त्या विचाराला सहमती दिली, नुसतं बरं म्हणलं. आता बघा, किरकोळ काय लागतं भांडणाला. सासूनं म्हटलं झाडून घे, ही म्हणती मी आत्ताच उठली, थांबा की झाडती. बरं हो म्हणाल, काय चाललंय तिचं? नाही, आडव्यातच शिरायचं. मग काय केलं आपण, त्या गोष्टीला सामावून नाही घेतलं. मग सामावून नाही घेतलं की विचारांना विचार तटले. जसं भांड्यांना भांड तटलं, आवाज येतो, तसा सेम विचारांना विचार नाही मॅच झाले. त्यानं त्याचं ऍक्सेप्ट नाही करून घेतलं की
की मग ते कसं होतं, विस्फारित होतं आणि मग आवाज येतो धाडकन. इथं आवाज येण्याच्या ऐवजी लागतं भांडण. एवढंच फरक आहे. म्हणून ऍक्शन काय आहे, की तुम्ही समायोजन करून घ्या, समजून घ्या, एकमेकांची मतं जाणून घ्या आणि हेच मानसिक स्वास्थ्याचं सगळ्यात पहिलं कारण. आपण ऍक्शनच करत नाही, कधी कधी गप्पच बसतो. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. येते का तर लक्षात? त्यालाच सायलेंट ऍक्शन पण म्हणतात. छान छान तो छान. सगळ्यात Silent. तो तो सगळ्यात म्हणजे Let go. भारी ऍक्शन आहे सर. हो हो. आणि म्हणजे प्रत्येक वेळेस सायलेंट ऍक्शन ठेवून चालत नाही. कधी कधी ऍक्टिव्हिटी पण करावी लागते, कारण त्या समस्येवरती तुम्हाला मात करता आला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस समस्या शोधणं, त्याच्यावर मात करण्यापेक्षा तो सायलेंट पण गरजेचं असतं. समस्या ओळखणं, समस्येवर मात करणं, समस्येसाठी निराकरण करणं हे आपलं काम आहे. आणि हे काम म्हणजेच क्रियात्मक येतं. समस्या ओळखायची, समस्येतून मार्ग काढायचे आणि मग आपली काही क्षमता आहे ती दाखवून ते सगळं पूर्ण करायचं. आणि हे पूर्ण झालं म्हणजेच व्यक्तीचं स्वास्थ्य चांगलं आहे असं आपण म्हणतो. कारण माणसाचं व्यक्तिमत्व चांगलं असण्यामध्ये त्याचं ऍक्शन, निर्णय घेणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी येत असतो. आता पुढचं निकष बघूया. चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणं काय? तुम्ही सांगा बरं, काय असू शकतात चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणं? आता ही सोडून सांगा वाटल्यास, किंवा ही धरून सांगा, ह्याच्या व्यतिरिक्त सांगता येईल तरी सांगा. चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणं काय? तो नेहमी लहान नकारात्मक वागतो सर. लहान सहान सर तो गोष्टींना दुर्लक्ष करणे हे योग्य ठरतं सर. वाचा. लहान सहान हा म्हणजे बरोबर, ते छान. डोक्यात नाही बसलं की मग आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग ती गोष्ट धरून तिथंच थांबतो आपण. डोक्यात नाही ठेवायचं, डोक्यावर हो. बसवायचं की नाही, डोक्यात नाही ठेवायचं. नाही दुर्लक्ष केलं तरच ते पुढे जाईल. नाहीतर very मग Very त्याचं nice. पुढे. दुरुपयोग. जरी त्या व्यक्तीबरोबर सर्व निगेटिव्ह घडत असतील तर त्यांना इग्नोर करून पुढे जाणे. व्हेरी नाईस, एकदम बरोबर. इग्नोर करा, इग्नोर इट. तर आनंदी राहणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहणं हे पण चांगलं मानसिक आरोग्याचं लक्षण आहे सर. एकदम बरोबर आहे. तुम्हाला सारखंच तटतील, तुमच्याशी रोजच भांडण करतील, पण तुम्हाला आहे त्याच्यात समाधान मानावं लागेल, आनंदी राहावं लागेल. आनंदी राहिले की समोरच्याला राग येतो, मी एवढं त्याला दुःख देते तरी ते कसं काय आनंदी राहतंय, आणि मग ते स्वतःच टेन्शन मध्ये येते. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके, व्हेरी नाईस. अजून आपलं वर्तन सर बिहेवियर चांगलं ठेवतो. एकदम बरोबर. आपले वर्तन सुद्धा चांगले असले पाहिजे. आपले वर्तन म्हणजे गिनीज बुकात नोंद करण्यासारखे असतात, आहे की नाही? म्हणून आपलं वर्तन पहिलं महत्वाचं आहे. अजून बोला बोला. बस एवढंच आहेत चांगल्या मानसिक आरोग्याचे लक्षण, एवढेच आहेत का? आपली विचारसरणी आपली स्वतःची विचारसरणी एकदम बरोबर. तिच्या चांगली असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे, निगेटिव्ह नसली पाहिजे, आहे की नाही? बरोबर. आता पहिलं बघूयात, एखाद्या तणावाला, समस्येला तोंड देण्याची क्षमता आपली कशी आहे, ह्याच्यावरून आपलं मानसिक आरोग्याची लक्षणं लक्षात येतात. जर आपण एखाद्या तणावाला, एखाद्या समस्येला जर व्यवस्थित त्याला फेस करत नसो, तर ऑटोमॅटिकली आपल्याला ट्रेस येतो. नो, त्या प्रत्येक तणावाला, नोकरी मिळत नसेल, लग्न होत नसेल, घराचं काम होत नसेल, कुठल्याही छोट्या छोट्या मुलाचं ट्युशन नीट जात नसेल, मुलगा शाळेत नीट शिकत नसेल, मुलाचं लक्ष नीट नसेल, तरी आपल्याला ताण यायला लागतो. आणि मग ह्या ताणाचं आपल्यावरती परिणाम होतो. आणि हे परिणाम म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्या समस्येवरती ती सोडवण्याची क्षमताच नसते. ही सुद्धा चांगल्या आरोग्याची, म्हणजे तुम्हाला सोडवता आली पाहिजे, ही चांगल्या आरोग्याची लक्षणं आहेत. त्यानंतर ना सगळ्यात मोठं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आपण ज्या चष्म्याने जगाकडे पाहू, दृष्टिकोन म्हणजे काय बघा, पाहण्याचा अँगल, तुमचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा कोन, त्या गोष्टीकडे पाहण्याची तुमची ॲबिलिटी. आता बघा, तुम्ही ज्या कलरचा चष्मा घालाल, गॉगल घालाल आणि निसर्गाकडे बघाल, तर तुम्हाला प्रत्येक वस्तू त्याच रंगाची दिसेल, ज्याच्या रंगाचा तुम्ही चष्मा घातलेला आहे. जर तुम्ही काळ्या रंगाचा घातला की सगळे काळे दिसतील, गोऱ्या रंगाचा घातला की गोरे दिसतील, पांढरे दिसतील, निळे दिसतील, ज्या रंगाचा तुम्ही घातलाय त्या. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर दुसऱ्यामध्ये दोष शोधायला बसले तर तुम्ही दोषच काढणार आहे. म्हणून मदर तेरेसाचं एक खूप छान असं वाक्य आहे, जर तुम्ही दुसऱ्यातले उणिवा, दोष शोधत बसाल तर तुम्ही त्याच्यावर प्रेम कधी करणार आहे. म्हणून चला प्रेमाने जग जिंकूया, हे त्यांचं वाक्य आहे, हे टॅगलाईनच आहे. कशासाठी आहे? यासाठीच आहे, आपलं दृष्टिकोन एखाद्याकडे बघण्याचा सकारात्मक असला पाहिजे. वागला असेल एखादं तसं,
त्याला काहीतरी ताण आला असेल, त्याच्या काहीतरी गरजा असतील, त्याच्या काहीतरी अपेक्षा असतील, झालं असेल. आपण ते पॉझिटिव्हली घेऊया. प्रत्येक गोष्ट नकारात्मकच का घ्यायची? का घ्यायची? जग देता सिकंदर, देखो जग देता सिकंदर जब भारत की ओर बढ़ रहा था आणि जेव्हा त्यानं आपली सिंधू नदी ओलांडून तो आला, झेलम नदी ओलांडून जेव्हा तो भारताच्या तेव्हा हे हिंदुस्थान होतं आणि हिंदुस्तान के सरजमी पे उसने जब पैर रखा आणि जसा पाय ठेवला तसा कटकन पडला खाली. आता बघा पडल्यावर तशी तो सगळ्यात घाबरत की आता पडलं म्हणजे आपण इथं हरतो काय की ना असं होतं काय तसे काय की. हे पटकन उठला, कपडे झटकन म्हणला की बघा केव्हापासून माझी आतुरतेने वाट पाहणारी ही हिंदुस्तान की सरजमीन मेरे स्वागत के लिए ठहरी हुई है. आणि तिनं मला आलिंगन दिलं. घेतला पॉझिटिव्ह त्यानं थिंकिंग. हा दृष्टिकोन घेता आला पाहिजे. मी हारलो, मी पडलो म्हणजे ह्याच्यासाठी नाही की मला परत उठायचंच नाहीये. एडिसननं 100व्या वेळी त्याला ते ह्याचा शोध लागला बल्बचा. मग 99 वेळेस ते करत असताना ते काय ते निगेटिव्ह मध्येच जायचंय का? आता होत नाही सोडून द्यायचंय का? तर नाही. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनानं पाहिलं पाहिजे आणि मग हे चांगलं सकारात्मक पाहणं हे चांगलं आरोग्याचं लक्षण आहे. तेव्हाच तुम्ही एखादी गोष्ट साध्य करू शकता, अन्यथा नाही. सपोज तुम्ही टीईटी मध्ये नापास झालात म्हणजे दुसरी टीईटी द्यायची नाही, दुसऱ्यांदा प्रयत्न करायचा नाही, तर करायचा आहे. मी यावेळेस काहीतरी चांगलं परफॉर्मन्स केलं नसेल, मला वेळ मिळाला नसेल, आता मी वेळ देतो ना, आता मी करतो. हे परत जिद्दीनं उठून पुढे जाणं म्हणजेच तुमचं सकारात्मक दृष्टिकोन आहे. बरोबर आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भावनिक स्थिर असलं पाहिजे. आपलं इमोशनल स्टेबल असले पाहिजे आणि आपण तिथंच चुकतो. आपल्याला झटकन राग येतो. अहो मग आता मगा ह्याच्यावरच वाद झाला भावनिकतेवरती. प्रत्येक माणूस कुठे ना कुठे कमी जास्त असतोच. काही जणांना राग त्वरित येतो आणि काही जणांना राग आला तर ते राग गिळतो आपण असं म्हणतो नाही. मग ते राग शमवतात. गिळणं म्हणजे आपण ते राग शमवतो. आपल्या भावनिक मेंटली मध्ये जे काही झालेली हालचाल आहे ती तशीच थांबवतो. राग येणं. राग आला की समोरच्याला 2-3 खणकावून मारल्या पाहिजे. पण मारत नाही आपण. मारतो का? आणि जो मारला तर मग त्याला पुढचं पण भोगावं लागतंय. म्हणून आपण मेंटली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. कितीही मनावरती आघात झाला तरी त्याला सहन करण्याची ताकद, त्याला समजून घेण्याची जिद्द, समायोजन क्षमती प्रत्येक व्यक्तीमध्ये असली पाहिजे. तेव्हाच हे चांगल्या मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. बरोबर आहे? आता मानसिक आपण अनस्टेबल कधी होतो बघा. आता तुम्ही पुण्याला जायला निघालाय. तुम्ही लग्नाची तयारी करताय आणि तुमच्या भावाचं किंवा जवळच्या कोणाचं तरी लग्न आहे आणि खूप तयारी करून तुम्ही निघालेला आहे. आणि मग अशामध्ये तुमची जी काही टायमिंग होतं, ज्या टायमिंगला तुमची रेल्वे असेल, विमान असेल आणि ते अचानक झालं कॅन्सल. तुमची रेल्वे झाली पंक्चर. आहे की नाही? आता तुम्ही काय करणार? आता का बसले का सगळे? गेले का? तुम्ही पंक्चर झाले. राग येतो रेल्वे तर कसं पंक्चर सुरुवातीला होते सर? चिडचिड होते. हां, हे महत्वाचं आहे. रेल्वेच हे पंक्चर महत्वाचं आहे. हेच महत्वाचं आहे. हेच मला बघायचं होतं. मी काय उच्चार केला, की झाली अचानक तुमची रेल्वे पंक्चर. रेल्वे पंक्चर. रेल्वे पंक्चर असतो. म्हणजे तुम्ही हाय का नाही जागेवर येतं बघायचं. मगापासून शांतताच चालू आहे. मग भावनिक अस्थिर कधी होतो? अचानक तुमचं ठरलेलं नियोजन त्या ठिकाणी कॅन्सल झालं. तुमची रेल्वे तरी कॅन्सल झाली, काहीतरी झालं, अडथळा आला. तुम्ही मानसिक स्टेबल राहतो का? आपण लगेच कसं होतो? डिस्टर्ब होतो. अचानक भांडणं झाली, माणूस डिस्टर्ब होतो का नाही होतो? मग अशा वेळेस त्याची निर्णय क्षमता जी असते ती वेगवान होते आणि वेगळ्या दृष्टीकडे जाते. मग माणसानं कुठल्याही स्थितीमध्ये स्टेबल असणं गरजेचं आहे. अचानक बॉसनं तुम्हाला ओरडलं, तुम्ही कॉलेजला जाताना किंवा नोकरीवर जात असताना, तुम्ही शाळेत गेले, तुमच्या मुख्याध्यापकांनी उगं ओरडलं. एक तर घरी भांडण झालं होतं, त्यानं समजून घेतलं नाही आणि उशिरा गेलं म्हणून या मुख्याध्यापकाने ओरडलं प्लस एक्स्ट्राचं काम दिलं. आता कोणाचा राग कोणाला येईल हो? काय होईल? तुम्ही काय स्टेबल राहाल का? डिस्टर्ब व्हाल का नाही व्हाल? व्हाल का नाही व्हाल? येस सर. अशा वेळेस असं वाटेल की ह्याची नोकरी सोडून द्यावा राजीनामा लिहून द्यावा त्याच्या थोबाडावर फेकून इथपर्यंत आपण जातो. आहे की नाही? मग आपण त्यावेळेस Yes. विचार केला पाहिजे आपलीही काहीतरी चूक आहे. आपण शांत राहणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आणि मेंटली स्थिरता असणं हे चांगलं आरोग्याचं लक्षण आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीवर कशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टीला हँडल करताय इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मग आहे तुमचं डिसिजन. तुम्ही चांगले निर्णय कसे घेता आणि चांगले निर्णय घेणं हेच मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. जर चुकीचे निर्णय घेतले की त्याचा परिणाम बी चुकीचा होतो.
आणि चुकीचा परिणाम झाला की आपण मेंटली डिस्टर्ब होतो. येस ऑर नो? होतो की नाही होतो? येस सर. बेस्ट एक्झाम्पल महेंद्रसिंग धोनी. हम्म. त्यानं कधीही आघात झाले ना तर तो एकतर स्थिरच असतो. आता इथं तुम्ही आठवण खूप छान करून दिली की ते इमोशनल स्टेबल कडे येतो अजून पण. खूप छान उदाहरण सांगितलं तर रिव्हर्स येऊन ह्याला परत अजून एक समजून सांगतो. इथं त्यांनी सांगितलं परत त्या माणसाचं नाव ज्याच्याकडे ही स्थिरता खूप आहे. बरोबर आहे? हे जे ओळखलं जातं ते म्हणजे एम एस हे नाम नाहीये खाली, एक ब्रँड आहे. त्याचं ना MS धोनी. कितीही संकट येऊ दे किंवा कितीही सिच्युएशन कशी आली तरी तो स्टेबल असतो. याचं एक उदाहरण काय देतो बघा, की कित्येक वेळेस तरी मॅच मध्ये असं बदलाव यायला लागतो. 20-20 असू दे, कुठली असू दे. MS कडे बघा. आता आपण हारत्याकडे जरी गेलो तर त्याची भावनिकता कशी असते? कसा असतो तो? कधी चिडखोर होतो का? राग येतो का त्याला? येतो का? बघितलं का तुम्ही कित्येक वेळा नो बघा. रिएक्शन. आता त्याच जागी विराट कोहलीला ठेवा. त्याच जागी विराट कोहलीला ठेवा आणि चिडतो तीच सर सिच्युएशन लगेच. आहे. वो कैसा हँडल करेगा? वो हँडल कैसा करेगा? गुस्सा करेगा. अरे वाह! त्याला हँडलच करता येत नाही माझ्या हिशोबाने. तो लगेच अग्रेसिव्ह होतो आणि मग लगेच आपलं दाखवतो. मग अशामध्ये जर कोण आउट झाला तर एकदम असं जल्लोषाने हे करेल आणि काय झालं तर मग दातं खाईल. ते हाताची बोटाची नखं सुद्धा तो खातो बघा. तुम्ही कधी जर बघितलं असेल त्याच्यावर कॅमेरा फिरवला की माझ्या लक्षात येतं. या सगळ्या ज्या गोष्टीत ना या भावनिक स्थिरतेच्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध हा MS आहे आणि हेच निर्णय घेण्याच्या संदर्भात आहे. जरी त्यानं निर्णय घेतले MS ने आणि त्याचे निर्णय चुकले तरी तो डिस्टर्ब होत नाही. याच्याच विरुद्ध कोहलीचा आहे. याच्याच विरुद्ध विराट कोहली आहे. है की नाही? हेच सेम आपल्या आयुष्याचं पण असंच होतं. आपण चांगले निर्णय घेतले, चुकीचा निर्णय घेतला, हं? आपण जे डिस्टर्ब होतो. आयुष्यामध्ये सगळेच निर्णय असतात. कुठल्या गोष्टी घेण्यापासून, शिकण्यापासून, काय करण्यापासून. मग प्रत्येक निर्णय बरोबरच येतात असं नाही. काही निर्णय चुकतात सुद्धा. त्यावेळेस सुद्धा आपण मेंटली डिस्टर्ब होतो. आणि मग आहे निरोगी नातेसंबंध, ज्याला हेल्थली रिलेशनशिप म्हणतात. आता हेल्थली रिलेशनशिप ही मानसिक आरोग्यावर काय परिणाम करते का? आणि ते आरोग्याचं चांगलं लक्षण आहे का? इथं तुम्हाला बोलायचं. आता मी बोलत नाही. चला बोलते व्हा. येस सर. हेल्दी प्रश्नपत्रिका रिलेशनशिप नातेसंबंधावर परिणाम करतो सर. जर मेंटल हेल्थ व्यवस्थित असेल तर आपण घरातल्या लोकांशी, समाजाशी, सगळ्यांशी आपण आनंदाने चांगले राहू शकतो. आपले चांगले बॉन्ड निर्माण होऊ शकतात. हम्म. तर Very nice. हेल्थी रिलेशनशिप असलं तर माणसाची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. म्हणजे अरे कुठलंही वा. काम करण्यात त्याचं करेक्ट. एकदम बरोबर. एनर्जी वेस्ट जात. एकदम बरोबर. उदाहरणार्थ नवरा ऑफिसला जाताना बायकोनं साधं स्मितहास्य करून जरी त्याला डबा दिला तर ते बिचारा दिवसभर चांगलं काम करत आहे. आणि तेच डबा देताना हे नाक बीक मुरडलं घे तुझ्या तू म्हणलं तर काय होईल त्याच्यावरती? देर इज रिॲक्शन. बरोबर का नाही? आणि ते दिवसभर कामच करणार, त्या कामात लक्ष लागणार नाही. का बरं केलं आपण? हे सारखीच भांडणं, सारखंच हे चांगल्या हेल्थचं किंवा रिलेशनशिपचं नाही आहे. बरोबर आहे की नाही? येस सर नो? बरोबर आहे का चुकीचं आहे? येस सर. हो काय सर. मी वेगळं पण बोलतोय? सर आणखी एक, जर नवराच जर चिडका असेल तर ती स्माईल दिली तरी पण तो चिडत गेला तर का दात काढते म्हणून? आता प्रश्न खूप छान आहे. याचं उत्तर कुणाकडे आहे का बघा. त्याच्यावर माझ्याकडे उत्तर आहे, पण बघू तुमच्याकडे काय कोण उत्तर देते का? तरी ते प्रश्न काय? त्यांचे व्यक्तिमत्व. सेम टू यू. माझं पण बरोबर आहे. प्रश्न काय? आता प्रश्न सांगा त्यांना. एकदम करेक्ट. नवराच जर चिडका असेल प्रश्न तर आहे. बायको स्वभाव कसला आहे समजतं हसली, की. बायको हसली तरी तो पडेल का दात काढती जायतून म्हटलं तर. मग त्याला चिडका- ऍडजस्टमेंट एकच पर्याय हो, कॉम्प्रोमाइज करणे. बरोबर ना. प्रत्येक त्याला पण गोष्टी माहित बायका असतं की प्रत्येक गोष्टी समोरच्यांचं बिहेवियर आपल्याला माहित असते ना. जाऊ दे, त्यांची सवयच आहेत म्हणतो सोडून देतो. प्रत्येक गोष्टी बायकांवरच येऊन थांबते. पण मग हा थोडासा वेगळा विषय काढला. आता असतात असे पण लोक, त्यांना हसलेलं आवडत नाही. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ का मॅडम? जर आपल्याला हेल्थी रिलेशनशिपचा अर्थ कळला तर हेही होत नाही. तो कितीही चिडका असला
तरी मग ते आपण हसलं आणि त्यानं म्हणलं का दात काढते, मग त्याच्याही गोष्टीचं आपल्यावर परिणाम होता कामा नये. कारण आपल्याला माहित आहे हे असंच म्हणणार आहे, कारण याचा स्वभावच असा आहे. कारण आपल्याला आपलं रिलेशनशिप कसं ठेवायचं आहे, चांगलं ठेवायचं आहे. चांगलं जर ठेवायचं. आपल्याला माणूस हवा असेल तर त्याच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करा. आणि जर तुम्हाला तुमचं इगो महत्वाचं आहे तर त्या व्यक्तीला विसरून जा. हे हेल्दी हो. रिलेशनशिपचं महत्वपूर्ण गोष्ट आहे. या सर हो. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? हो हो बरोबर आहे सर, बरोबर आहे का बरोबर आहे. चुकीचं आहे? आणि हेच मंत्र जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर ठेवला तर तुम्हाला कधीही संकट येणार नाही, कधीही भांडण होणार नाही. पण आपण काय करतो, भांडणामध्ये व्यक्ती ठेवतो बाजूला आणि आपला इगो घेतो पुढे आणि घेतो ते इगोला घेऊन पुढे भांडण जातं लांबपर्यंत. मग त्या गोष्टीमुळे ते सगळ्या गोष्टी बिघडून जातात. सो आपल्याला काय महत्वाचं आहे त्या गोष्टीकडे ते माणूस महत्वाचा आहे का विचार महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि माणूस महत्वाचा असेल तर विचार सोडून द्यायचा आणि विचार महत्वाचा असेल तर माणसाला विसरायचं. आता या मानसिक आरोग्याचं महत्व काय? जर मानसिक आरोग्य चांगलं असेल तर काय होईल? सगळ्यात महत्वाचं होईल ते म्हणजे आपलं जीवनमान सुधारेल. जर आपल्याला कशाच प्रकारचं टेन्शन नसेल, कशाच प्रकारचं बोदरेशन नसेल तर आपली लाईफ एकदम सुरळीत, सुरक्षित, मस्तपैकी चालणार आहे की नाही? आता ते गाण्यासारखी चालणार आहे, मस्तपैकी एकदम सुंदर ध्वनी निघणार आहेत मस्त बाहेर. त्या बासरीमधून ज्या प्रकारे 7 धून निघतात तसे आपल्या आयुष्याचे धून निघतील. जर एकही तार नीट चिटकली नाही, आरोग्यच नीट नसल तर काय मग वेल्डिंग व्हायच्याची बिल्डिंगच होणार आहे की नाही? ठिणग्याच ठिणग्या. त्याच्यासाठी आपलं जर लाईफ सुधारायचं असेल तर मानसिक आरोग्याच्या महत्वामध्ये तर ते जर झालं तर आपलं मानसिक जीवनमान सुधारतं प्रत्येकाचं. शिकण्यात आणि कामगिरीत सुधारणा होते. प्रत्येकाच्या शिकण्यात असेल किंवा एखादी कामगिरी ज्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो, ज्याला आपण क्षमता म्हणतो, प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, त्याच्यामध्ये सुधारणा होते. कारण माणूस जर स्वस्थ असेल, त्याच्या डोक्यामध्ये विचार नसतील, तर तो कामात मग्न राहतो आणि कामावर फोकस केल्यामुळे त्याची कार्य करण्याची क्षमता दुप्पट होते. त्याचं लर्निंगवर फोकस राहतं आणि ती शिकण्याची ताकद, क्षमता सुद्धा सुधारते. ती इन्क्रीज होते, डिक्रीज होत नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपलं मानसिक हेल्थ चांगलं असणं. आणि ह्यासाठी आपलं जर मानसिक हेल्थ चांगलं असेल तर ऑटोमॅटिक संवाद कौशल्य सुद्धा सुधारतं आपलं. आपल्याकडे बोलण्यामध्ये एकदम गोडवा येतो. आपल्या बोलण्यामध्ये नुसतं असे गोड शब्द बाहेर येतात. जर तेच सारखं ट्रेस असेल तर काय समोरच्याशी चांगलं बोलणार आहे? जरी काय झालं हेंग हुईंग टुईंगच होणार आहे. मग आपलं हे जे काही संवाद आहे हे जर सुधारायचे असतील, आपलं आयुष्य सुधारायचं असेल तर आपलं मेंटल हेल्थ खूप चांगलं असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मेंटल हेल्थ चांगलं असेल ऑटोमॅटिकली आपला ताण कमी होतो आणि ताण कमी झाला की संघर्षही कमी होतात आणि ताण नाही कमी झालं तर संघर्ष वाढतो, लक्षात घ्या. आणि मग हे संघर्ष कसे असतात आणि काय असतात हे बघायचं आहे आणि यालाच मार्क आहेत. आजचा हा टॉपिक महत्वाचा काय आहे तर तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल. तो म्हणजे या स्लाइडमध्ये काय आहे, तो म्हणजे समायोजन, ज्याला आपण ऍडजस्टमेंट म्हणतो. मग काय आहे, कशाला म्हणायचं ऍडजस्टमेंट? अब तुम बोलो, व्हॉट इज मिनिंग ऑफ द ऍडजस्टमेंट? आता तुम्ही सांगा मला, तुमच्याला जे जमतंय ते सांगा. ऍडजस्टमेंट जी गोष्ट जशी आहे तसं ऍक्सेप्ट सर करणे. आता अरे बोलले की एकदमच बोलता, नाही म्हणले की दोघं गप बसते. मिसळून घेणं, समजावून घेणं. सामावून घेणं सर. सामावून घेणं. हा, अजून कुणाशी सामावून एखादं घ्यायचंय, कुणाशी मिसळून घ्यायचंय, एखादं काय काम मिसळून घ्यायचंय? करताना तर जी गो समोरचा जसं सांगतो तसं त्याच्या हो मध्ये हो मिसळायचं सर. म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा. मग ते किती बी चुकीचं असू दे का? नाही तसं नाही. नाही. मग काही सांग. सर आता या अगोदरच तुम्ही सांगितलं की सर तुम्ही समोरच्यांना ऍडजस्ट करून घ्या म्हणून या आधी. आले फिरून अरे इथं मी हा, कशासाठी सर, म्हणतोय, उदाहरण होते. समायोजन महत्वाचं घडवून आणायचं आपल्याला म्हणून म्हणजे समोरच्या व्यक्तीची सवय कसली आहे आपल्याला माहित असते ना. तरी पण तुम्ही आम्हाला समजून घेता म्हणजे आपल्यामध्ये बॉन्ड बनतोय आणि आपण समायोजन करून घेतोय असं Yes. होतं ना. असंच होतंय, हो, असं बरोबर. होत नाही, असंच होतंय. एकदम बरोबर. अजून चला बोला, पटापट बोला, बोलत राहा.
तुम्ही बोलणं म्हणजेच आहे समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट कशासाठी करतो, कुठल्या गोष्टीमध्ये करतो? प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाचं प्रत्येकाचं वर्तन वेगवेगळं असतं. ते वर्तन नाही पटलं तरी समावून घेतं, ऍडजस्ट करतं. असू दे बापडे, ते तसंच आहे. आता मग मॅडमने काढलेलं आहे, ते चिडखोर असेल तर त्या चिडखोरसाठी तुम्हाला समायोजन करायचंय, तुम्हाला ऍडजस्टमेंट करून घ्यायचंय. मग प्रश्न इथे येतो की मी कुठे कुठे ऍडजस्टमेंट करू? मी होती म्हणून टिकली, हा एक शब्द तिथे येतो बघा. आणि हे टिकणं म्हणलंय ना, हे सुद्धा एक समायोजन आहे. हा शब्द तिथं वापरणं म्हणजे समायोजन. मागे ते समायोजन केलेलं आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? येस. हा, येस. ते स्वतःला त्यानं समायोजन करून घेतलंय. मी होते म्हणून टिकले, दुसरी असली तर कवच गेली असती. हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतं, कारण तिनं त्या ठिकाणी समायोजन करून घेतलंय त्या बाबतीमध्ये. बरोबर की नाही? मग असे जे समायोजन म्हणजेच नेमकं काय आहे, तर प्रत्येक व्यक्ती आपलं वर्तन, आपलं बिहेवियर, आपले विचार प्रत्येक परिस्थितीनुसार बदलत असते. जसं मी म्हणलं, पहिल्या सिच्युएशन मध्ये माझा विचार वेगळा होता, लगेच इथं मी वेगळं बनलं, कारण माझी इथली सिच्युएशन वेगळी होती पहिल्यापेक्षा. तर त्या वेळेस माझं मग कधी कधी आपण म्हणतो बघा, काय दुपट्टी वागतो बघा, समोर एक दिसतोय, मागं एक आहे. कधी कधी म्हणतो की खाने के दात एक है, दिखाने के दात एक है की नाही? ते 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 ती ऍडजस्टमेंट करण्यासाठी बघत असतं. काही जण म्हणतो बघा, हा माणूस दोन्ही डिग्रीवर हात ठेवून काम करतो बघा सर, इकडं बी गोड राहतंय, इकडं बी गोड राहतंय, है की नाही? ये जो कुछ है ना, ये एडजस्टमेंट है. फिर ये एडजस्टमेंट जो होती है, हे प्रत्येक माणूस जे आहे ना, आपल्या स्वतःच्या कुवत असतील हे लक्षात घेऊन तो ती आकांक्षा बाळगतो आणि समोरच्या गोष्टींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपली कॅपॅबिलिटी, आपली इच्छा, आपली कुवत ही बघून समोरच्या व्यक्तीशी, समोरच्या परिस्थितीशी जुळवून घेतो. आहे की नाही? समोरचा जर पैलवान आला आणि हे काटकुळा असेल, तर मी म्हणणार का चल माझ्याशी लाव कुस्ती? समायोजन करून घेतो. तू दादा, तू लय मोठा आहे, तू लय मोठा आहे, तू लय भारी आहे. आणि मी तिथून निघून जातो. ती परिस्थिती तिथून निघण्यापर्यंत मी त्या परिस्थितीला जुळवून घेतलं. गोड बोलणे. तिथून गेलं आणि लांब जाऊन म्हणतो काहीतरी शिव्याच दिल्या. जुळवून घेतलं तिथली परिस्थिती जाण्यासाठी. आणि समायोजन म्हणजे काय? ऍडजस्टमेंट. ती परिस्थिती निघून जाण्यापर्यंत आपण आपल्या मनाची केलेली पूर्णपणे धडपड. बस, साध्या सोपामध्ये. मग ह्याच्यावरती उल्मन सुद्धा एक खूप छान अशी व्याख्या करतो. काय म्हणतो उल्मन? एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या शारीरिक व सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पर्यावरणाशी मधुर मिलाप प्रस्थापित करण्याची क्षमता म्हणजे समायोजन होय. झालं. शारीरिक असेल, मानसिक असेल, ज्या काही आपल्या गरजा आहेत, त्या गरजा येणाऱ्या पर्यावरणाशी आपण जुळवून घेतो, त्याच्याशी आपणही जुळवून घेतो. आता मला सांगा, आता ही काही थंडी सुटली, आतापर्यंत होतं पावसाळा, मग त्याच्या अगोदर होतं उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये आपण त्या सिच्युएशनशी जुळवून घेतो का त्या वातावरणाला भांडत बसतो? आता थंडी सुटली म्हणून का भांडतो का, थंडी का सुटली एवढी म्हणून? तुम्ही त्या थंडीला सामावून घेण्यासाठी काय काय ऍडजस्टमेंट करता? काय करता की नाही करता? येस सर. हो सर. स्वेटर करता? वगैरे घेतो, परत हा, टोपी गरम वगैरे घालतो वस्तू आणि परिधान उन्हाळ्यात करतो. एसी कूलरचे कोणी ऍडजस्टमेंट घेतो. करून ठेवतो. करेक्ट. एकदम बरोबर. का असं म्हणता का नाही मी जुळवून घेणार नाही, मला एवढी थंडी सोडलेली आवडत नाही, परमेश्वरा तू तुझी थंडी माघारी घे, म्हणणार आहे का? ओरडणार आहे का? आणि ओरडलं तरी तू गारठून तिथंच मरशील. ऍडजस्टमेंट जैसा है उसमें तुम्हें क्या करना है, खुद को ढाल लेना है. जेव्हा आपण त्या परिस्थितीत खुद को ढाल लेते हैं तो वो होता है एडजस्टमेंट. मग ह्याच्यासाठी खूप छान उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. काय नाव आहे त्याचं माहित आहे का? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? विज्ञानवाल्यांना माहित असेल. मी तर मांडला नाही. डार्विन. करेक्ट. चार्ल्स डार्विन यानं कशाचा सिद्धांत मांडला? काय सांगतो थोडक्यात? त्याचा सिद्धांत काय सांगतो? आणि त्याचा जे सिद्धांत आहे ह्या समायोजनावर अवलंबून आहे. काय सांगतो त्याचा सिद्धांत? क्रांतीवादी म्हणजे उत्क्रांती कशी कशी काय तेवढं माहित नाही सर, पण त्याचं नावच तेवढं माहित होतं. बरोबर आहे. त्याचं नाव थोडं माहित आहे. ठीक आहे. आयुष्य म्हणजे जगण्यासाठी आणि अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षाची मालिका आहे. आणि ह्या मालिकेमध्ये जो आव्हान स्वीकारतो आणि त्याच्याशी जो तडजोड करून घेतो तोच जगतो. उदाहरणार्थ, एखाद्या हरणाच्या पाठीमागं वाघ धावत आहे. वाघ कशासाठी धावत आहे? अन्न मिळवण्यासाठी धावत आहे. जर मी या हरणाला नाही खाल्लो
तो उपाशी राहील मरून जाईल. आता या ठिकाणी हरण पुढे का पळतोय? जर मी नाही जोरानं पळलो तर या वाघाच्या तोंडात जाईन आणि मी माझं आयुष्य हे करेल. म्हणजे प्रत्येक जण आपलं जुळवून घेण्यासाठी पळत आहे आणि ऍडजस्टमेंटसाठी घेत आहे. आणि हीच काय आहे सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे परिस्थितीची जुळवून घेणं, संघर्ष करत राहणं आणि ही संघर्षाची मालिका टिकतच आहे. प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये संघर्ष करत असतो. वाघ शिकार मिळवण्यासाठी आणि हरण मी त्याचा शिकार होऊ नये म्हणून हे सगळे संघर्ष करत असतात. बरोबर का नाही? म्हणून डार्विनचा सिद्धांत खूप महत्वाचा आहे आणि ह्याच्यासाठी या समावेशनामध्ये सुद्धा डार्विनिझम मोस्ट इम्पॉर्टंट. आता ही जी काही परिस्थिती आहे, आता एकूणच जर आपण सारासार विचार केला कुठल्याही परिस्थितीचा विचार करून व्यक्ती जी आहे वातावरणामध्ये जे अनुरूप संबंध प्रस्थापित करतो किंवा त्या करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्या परिस्थितीत तो जुळवून घेत असतो म्हणजे समावेशन आहे. मग हे समावेशन जे आहे हे जे काही समावेशन आहे ते समावेशन सांगण्यासाठी डार्विननं त्याच्या उत्क्रांतीवादाच्या संकल्पना मांडली आणि ही जी संकल्पना आलेली आहे समावेशनाची इथूनच आली. म्हणजे परिस्थिती सतत बदलत असते आणि बदलत्या पर्यावरणामध्ये अनुकूलन करून जो टिकतो तोच जगतो. आता तुम्ही थंडीची स्वतःला जुळवून नाही घेतलं तर तुमचं काय होणार आहे? टिकणार आहे का तुम्ही? नाही मग गब्बर सिंग हो, मला थंडीचं काहीच नाही होत. झालं 0 तापमान गेलं, राहणार का तसं तुम्ही? नाही. तुम्ही जर परिस्थितीची जुळवून नाही घेतलं तर तुम्ही नाही राहणार. म्हणून व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत, ज्या समाजात तो राहतो, व्यक्ती राहतो, त्या समाजाच्या अपेक्षा यांच्यामधील तडजोड म्हणजे समावेशन असो हा आपला डार्विन सुद्धा सांगतो. म्हणून माणसाला तडजोड करता आली पाहिजे, तडजोडीशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून हे समावेशनाचे प्रकार किंवा क्षेत्र आहे. आपण समावेशन कुठं कुठं केलं पाहिजे आणि कसं कसं केलं पाहिजे. पहिलं क्षेत्र येतं ते म्हणजे तुमचं वैयक्तिक क्षेत्र आहे की नाही. वैयक्तिक आणि कौटुंबिक माझ्या हिशोबानं एकच आपण करू शकतो. कौटुंबिक आणि हे तुमचं वैयक्तिक हे जवळजवळ थोडं सारखंच होतं. बरोबर आहे का? जवळजवळ थोडं सारखंच होतं. आता तुम्ही मला सांगायचं की ह्या समायोजनामध्ये आपण कशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेतो कुटुंबामध्ये म्हणा. सर हा तर विचार एखाद्या पुरुषाचे समायोजन करून घेतो. हा बरं ठीक आहे. बोला निलेश बोला. म्हणजे सर कसं असतं एखाद्याला लाईफ पार्टनर सुद्धा किटकिट करणार भांडणारे सारखं भेटतात मग तो तरी पण ते ऍडजस्ट करून तसं संसार चालत असतो. प्रत्येक हा. वेळेस महिलाच असतात असं नाही, कधी कधी पुरुष पण असतात. हा बरोबर. एकदम जुळवून घेतलं. तुम्ही सुद्धा तुमच्या परिस्थितीला जुळवून घेतले बघा आता सद्यस्थितीला आहे की नाही. आपले विचार आपल्या विचारसरणी आणि मग त्याच्यातून आपण काय केलं की जे काढलं. आता काही जण भांडखोर असतात, घ्या ना सांभाळून. हे समायोजनाचे प्रकार आहे, हे समायोजनाचे क्षेत्र आहे. वैयक्तिक समायोजन आपण इतरांशी कसं वागतो, आपल्या इच्छा आकांक्षा ह्याला मुरड घालतो की नाही. आता बघा आपले बाबा आपल्या घरामध्ये मेन करते असतात. मग आपल्या बाबाला त्या आपल्या मनासारखं करायला फुल परवानगी असते. पण बाबा आपल्या मनाला मुरड घालून आपल्या कुटुंबाला जसं हवंय तसं राहत असतात. आपल्या इच्छा आकांक्षा आवडी निवडी बाजूला ठेवतात आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी त्यांची काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर, बरोबर आहे. हा. आणि मग हीच जी काही घरातली व्यक्तीचे असणारा संबंध आहे, त्यांच्याशी होणारा संघर्ष आहे, कुटुंबातल्या गरजा पूर्ण न होणं असेल, मग इत्यादी जे प्रकारचं समायोजन आहे ते ह्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये येतं आणि आपल्या ह्या वैयक्तिक मध्ये सुद्धा येतं. वैयक्तिक म्हणजे माझ्या ज्या काही इच्छा आहे अपेक्षा आहे ते मला पूर्ण झाल्या पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण प्रत्येक वेळेस त्या इच्छा पूर्ण होतील का? मला सांगा. हम दो हमारे दो हे कुटुंब नव्हतं त्यावेळेस हम दो हमारे कितने भी था. बरोबर आहे की नाही. हम दो हमारे कितने भी. मग अशा वेळेस सगळ्याला तेच मिळत होतं का? आता पहिलं मोठ्या मुलाला जर नवीन कपडे आणले तर ते जुने फाटेपर्यंत खालच्यानी घ्यायचे. 2 नंबरचा मग त्याचं झालं की त्याच्या लहान्यानं त्याच्या लहान्यानं झालं की त्याच्या लहान्यानं. मग आपल्या इच्छाला मुरड घालता आली होती का नाही. मग त्यांना ते सगळं मनासारखं मिळत होतं का? मग हेच आहे
वैयक्तिक त्याचं समायोजन. आपल्याला वैयक्तिक आपल्या इच्छांचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, समायोजन करता आलं. म्हणजे वडिलाची चप्पल तुटली असताना सुद्धा वडील ती न घेता मुलांच्या चप्पलकडे, मुलांच्या ड्रेसकडे, मुलांच्या दिसण्याकडे जास्त लक्ष देतात. मग ते समायोजन कुठं करतात, स्वतःशी करतात. तुटकी फाटकी का होईना तेच त्याला रिपेअर करून घेतात, मात्र मुलाला चांगलं दिसावं म्हणून त्याला त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. म्हणजे त्यांनी कुणाचं समायोजन केलं, स्वतःचं की मुलाचं? कुणाचं केलं? स्वतः. हा, मग हे आहे वैयक्तिक. आणि त्याच्यानंतर नाही तर कौटुंबिक. आपल्या स्वतःच्या गरजा न बघता आपण कुटुंबाच्या बघतो. बरोबर आहे. आई नावाचा पार्ट, आणि आई समजणं इतकं सोपं नाही, हे कुटुंबिक आहे. आई समजणं इतकं सोपं नाही. आता आई जेव्हा आई जेव्हा घरामध्ये बघा काही असलं नसलं तरी पहिलं मुलं जेवली पाहिजे, नवरा जेवला पाहिजे, आणि मग काही उरलं तर आपण जेवते. आता ती राहिलं नाही, पण आईची जी भूमिका आहे, ही आईची भूमिका याच्यामध्ये खूप येते. ऍडजस्टमेंट करून घेते, आहे त्या परिस्थितीमध्ये जुळवून घेते. सुगरण ही व्याख्या त्यालाच लागू होते जी आई त्या परिस्थितीमध्ये ती स्वतःला सांभाळून घेते आणि त्याच्यातून ती विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक वेळी माझ्या मनासारखंच होईल असं नाही, माझ्या कुटुंबाचं पण व्यवस्थित झालं पाहिजे, हेही महत्वाचं आहे का नाही. मग आता बघा याच्यामुळे काय होतं, आता कौटुंबिक समस्या बघा, समायोजन कुठं कुठं करावं लागतं, तुम्हाला विभक्त कुटुंबामध्ये करावं लागतं. ज्याला आपण काय म्हणतो, विभक्त कुटुंबाला काय संज्ञा दिली बरं, सेपरेट, आहे की नाही. संयुक्त कुटुंब न्यूक्लिअर पद्धती, फॅमिली. हा न्यूक्लिअर. न्यूक्लिअर, हो, विभक्त मध्ये येतं. जिथं जॉईंट फॅमिली म्हणतो तिथं आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो. विभक्त कुटुंब पद्धती. मग विभक्त कुटुंब पद्धती झाल्यावर काही समस्या येतात की येत नाहीत? येतात की येत नाहीत मला एवढं येतात सांगा. येतात सर येतात सर, येतात. येतात. जॉईंट फॅमिलीमध्ये काही समस्या येतात की नाही येतात? त्यात पण समस्या येतात सर. येतात भांडण निर्माण येतात होतं, सर. तू कर मी कर, प्रॉपर्टी. हा, तू त्यानंच केलं नाही मीच केलंय, तू कर मी कर नाही, त्यानंच करण्याची बसली का पण मला सगळं काम सांगितलं जातंय, असं हेवा दावा होतो. हेवा दावा खूप होतो. मग मी मोठ्यानेच काम करायचं, लहानाने बसून राहायचं किंवा मधल्याने काम करायचं, हे सगळ्याची काही संकल्पना निर्माण होतात किंवा वाद निर्माण व्हायला चालू होते. आणि मग वाटतं आपण विभक्त व्हावं असं वाटतं. विभक्त झाल्यावर सगळा लोड तुमच्यावरच पडतो, मग चिडचिड निर्माण व्हायला होते, चिडचिड होते. मग याच्यामुळे सुद्धा काय होतं, भांडणं व्हायला लागतात, ताण याला निर्माण होतो. आणि हे सगळ्यात मोठं क्षेत्र आहे जिथं तुम्हाला समायोजन करून घ्यावं लागतं. आतापर्यंत तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतात, तुमचं काम चालत होतं. पण तुम्ही जेव्हा न्यूक्लिअर झाले, तुम्ही विभक्त झाले, तुमची कामं तुम्हाला स्वतःला करावी लागली. तुमचा ताण बसला. जिथं कामाचं डिव्हायडेशन होत होतं, पगारीचं डिव्हायडेशन होत होतं, खर्चाचं डिव्हायडेशन होतं, आता इथं सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे. मग तिथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, सामावून घ्यावं लागणार आहे, ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागणार आहे. आता बघा, घटस्फोटीत पण काही परिवार असतात वेगळ्या राहणाऱ्या पालकामुळं, पण काही समस्या निर्माण होतात. मग पालकांवरती होतात, बालकांवरती होतात, समस्या निर्माण होतातच. तुम्हाला काय वाटतं, घटस्फोटीत मध्ये काही होतात की नाही? विभक्त कुटुंब होतात सर. पद्धतीमध्ये झाले आणि घटस्फोटीत मध्ये काय होतात बाबा, घटस्फोट मध्ये काय निर्माण होईल समस्या? जास्त म्हणजे सर बालकावरच त्याचा परिणाम होतो. हो, जास्त होतं, पण यांच्यावर होत नाही का दोघांवर? दोघांवरही होतं. होतं सर, हा. मग ते पण का बालकावर झालं? जास्त. ते समायोजन न झाल्यामुळे झालं. घटस्फोटापर्यंत आपण का जातो, तर समायोजनच करून घेत नाही, जुळवूनच घेत नाही, म्हणून त्या टोकाला जातो आपण. मग कधी कधी व्यसनाधीनतेमुळे होतं बघा. कधी कधी आई व्यसनाधीन असते, कधी कधी मुलं व्यसनाधीन असतात की नाही, कधी कधी वडील व्यसनाधीन असतात. मग ह्याच्यामुळे सुद्धा काही समस्या निर्माण होतात की नाही होतात? होतात हा, तणाव निर्माण होतो सर. होतच. हो. होतं की नाही? हा, मग व्यसनाधीन आई असते की नसते बाबा पहिलं? म्हणजे सर हे वाक्यच मला पटलं नाही सर. आतापर्यंत आम्ही असू वडील शकतं सर. हा, आता मोठमोठ्या सिटीमध्ये काय होतं, व्यसनाधीन आई असते, वडीलही असतात, मग सगळ्याच बाबतीतच असतात त्यांना. ड्रग्ज असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, अफू असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांना मग त्याच्यामुळे काही समस्या निर्माण होतात. मग त्यासाठी पैसे नसले की मारहाण, है की नाही, मग शिव्या, गाली गलोच, हे सब कुछ चलते रहता है. मग त्याच्यामुळे पण आपल्यामध्ये काय होतात, समस्या निर्माण होतात. आता बघा, एक किंवा दोन्ही पालकांच्या अचानक मृत्यूमुळे सुद्धा काही समस्या निर्माण होतात की नाही? कोविडमध्ये बघा,
काही जणांचे आई आणि वडील दोन्ही वारले, मुलगा अनाथच झाला. आता त्याची समस्या वाढेल का नाही त्या बिचाऱ्याची? वाढेल का होय नाही? हाँ, अचानक कुछ भी होता है तभी भी वहां पर समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. मुलांच्या आणि पालकांच्या एकमेकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे सुद्धा समायोजनाची समस्या निर्माण होते. मुलं मोठी झाली की आई वडिलांना ते तुच्छ समजतात किंवा आई वडिलांच्या प्रत्येक विचाराचा ते विचारच करत नाहीत. मग त्या दोघांचा पाहण्याकडे पण कल बदलतो. मुलगा म्हणतोय हे लय मोठं शहाणा आहे आणि बाप म्हणतोय हे लय शहाणा आहे. मग दोघे एकमेकाला समजून घेण्याचा खूप महत्वाचा परिणाम होतो. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये तो परिणाम तुम्हाला जास्त पाहायला मिळतो. आई-वडिलांची किंवा वडिलांचं आणि मुलांचं पटतच नाही. क्रॅशेसच होतात जास्त. काय मत आहे तुमचं याच्यावरती? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर. एखादं उदाहरण देऊ शकाल का तुमच्या जे ह्याला समजेल असं समजेल? आहे का तुमच्या पाहण्यामध्ये एखादं असं? मुलामध्ये, आई-वडिलांमध्ये काही असे भांडण होतात एखाद्या गोष्टीला घेऊन? कारण त्यांचा पाहण्याचा एकमेकांकडे दृष्टिकोन वेगळाच असतो. नाही सर. नाही. ठीक आहे. आता कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा आपल्या मुलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये समायोजनाचे कारण निर्माण होतात. येतात की नाही? कौटुंबिक परिस्थितीमध्ये आर्थिक समस्या ही सगळ्यात मोठी अडचण आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? तडजोडच करावी लागते. परिस्थिती चांगली नसेल तर. तुम्हाला नवीन कपडे, मोबाईल, गाडी, हे ते या सगळ्या गोष्टीची तुम्हाला तडजोड करावी लागते. म्हणजे तुमच्या इच्छांची पूर्ती होईलच असं नाही. मला आयफोनच पाहिजे, जमणार आहे काय? तिथं काय खायला नाही ना, काय आपण घेऊन काय करणार? आहे की नाही? ह्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. मग घरातलं वाईट वातावरण असेल, तर त्या वाईट वातावरणामुळे सुद्धा समायोजन समस्या निर्माण होतात. बरोबर आहे का? हां. मग हो आता सर. बघा ह्याच्यामध्ये अजून एक क्षेत्र दिलंय ते म्हणजे भावनिक. आता या भावनिक क्षेत्राबद्दल तुम्ही बोलायचंय. बोला चला. कशा निर्माण होतात या भावनिक क्षेत्रामुळे समस्या? बोला ना. गेले का सगळे कुठं? निलेश गेलं काय? डाटा आहे संपला? सर आहे. डाटा संपला काय? आहे सर. आता या भावनिक क्षेत्रामध्ये काय होतं बघा, मुलांच्या विचारांची असेल, त्यांच्या भावनांची असेल, आपण यांच्या योग्य प्रकारे जर स्वीकृती केली नाही, तर समायोजनाच्या समस्या समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. जसं की चिंता असेल, भीती असेल, राग या सगळ्यामुळं समस्या निर्माण होतात. म्हणून भावनांची किंवा गरजांची पूर्तता होणं गरजेचं आहे. जर भावनांची, गरजांची पूर्तता झाली नाही, कुणाची पण असू दे, घरातल्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक व्यक्तींची त्याच्या भावनाची पूर्तता नाही झाली, की त्याच्यामुळे नैराश्यता येते. बरोबर आहे का? मग त्या नैराश्यामधून तो आत्महत्या, अमुक त्या टोकापर्यंत तो जातो बघा. मग अशामध्येच काय होतं, नैराश्य आल्यामुळं आत्मविश्वास त्याचा काय होतो? आत्मविश्वास कमी होतो. बरोबर आहे? तो डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. संशयी कधी-कधी संशयी सुद्धा स्वभाव आपल्याला नडतो. आहे की नाही? त्या भावनांची संशयी स्वभाव सुद्धा आपल्याला ह्या समायोजनामध्ये महत्वाचा आहे. बरोबर आहे का? संशयी स्वभाव. येस सर. न्यूनगंड त्याच्या भावनेतून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी असतील. संवेदनशील जे आपलं स्वभाव आहे, सेन्सिटिव्ह असतं की नाही एखाद्या गोष्टीला आपण खूपच वाव देतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याकडे काय होतं, तर समायोजनाच्या समस्या निर्माण होत असतात. आरोग्यविषयक असेल किंवा सामाजिक असतील, भावनिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काय आढळतात? समायोजनाचे समस्या आढळतात. आता आरोग्यविषयक मध्ये काय येतं बघा, की आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक आरोग्य असतं प्रत्येकाचं. मग काही जणांना योग्य सोयी मिळत नाही, त्याचा काही ना काही आजार असतो, त्या आजारावर उपचार नाही. आता जसं की बघा आता कॅन्सर वगैरे असेल, ठीक आहे नाही? कॅन्सर म्हणलं की लगेच बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा होतो? मग ती बरा होईल का? ठीक आहे नाही? मग त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट करणं.
मग तो आता कॅन्सर सारखा आजार सुद्धा आता सद्यस्थितीला दुरुस्ती होत आहे. मग तरी सुद्धा आपल्याकडे त्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. मग ते एखाद्याला तो आजार झाला की आपण कसं बघतो, समायोजन करून घेतो का हो त्या व्यक्तीशी? आता युवराज सिंगला झाला होता बघा. हा, ते काय हाल झाले, त्याने त्या परिस्थितीशी कसं जुळवून घेतलं, जे झालंय ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यावर त्याने उपचार घेतले आणि तो झाला का नाही बरा? झाला का नाही? रिव्हर्स फॉर्म मध्ये आला की येस सर. नाही? होत नाही झाला. होत नाही झाला. हो सर झालाय सर असं म्हणले. आम्हाला नाही झालं असं ऐकू आलं, म्हणून नाही म्हणलं कसं काय नाही झालं. नाही हे नाही. हे त्यावेळेस समायोजनाचं माणसाची इम्युनिटी पॉवर पाहिजे सर, म्हणजे मानसिक स्थिती मजबूत पाहिजे. आता ते प्रिया मराठे म्हणून एक हिरोईन होती, तिचं पण असंच झालं होतं. संजय दत्त आहे की सर, कॅन्सर आहे. संजय दत्तला झालंय का? हो बरं. त्याच्या आईला पण झालं होतं, हो हो आहे की नाही? आणि हो, त्याच्या त्यांच्या आईला आईला पण होता. हा, आणि मग त्याच्या आईला झालं नर्गिस दत्त ना, त्याच्या हो नावानं सर, हो. त्याच्या वडिलांनी, म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव काय संजय दत्त त्याच्या? सुनील दत्त. सुनील दत्त. सुनील सुनील दत्त. दत्त, सुनील सुनील दत्त. दत्त. त्या नर्गिस दत्त कॅन्सर त्याच्या आजार हॉस्पिटल नीट ओपन झाला नाही केले. म्हणून त्यानं कॅन्सरचं हॉस्पिटलच तयार केलं. कुठं केलं माहिती आहे का तुम्हाला? कॅन्सरचं हॉस्पिटल कुठं आहे त्याचं ते हॉस्पिटल? मुंबई मुंबई बार्शीला आहे, बार्शीला, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आहे. ठीक आहे, समायोजन करून घेतलं का नाही, की माझ्या बायकोला झालं त्याच्यातून येते का ती सर? हा बार्शी तुमच्या सोलापूरमध्ये येते का? हा अच्छा. आमच्या सोलापूर. तुम्ही सोलापूरची नाही का? नाही सर, मी नांदेड जिल्ह्यातली आहे. बर बर, छान छान, बाउंड्रीच इफेक्ट आहे. ऑफ आता हे समायोजन करून घेता येणं खूप गरजेचं आहे. है ना? समायोजन जोपर्यंत आपण करत नाही आरोग्य क्षेत्रामध्ये, आता आजार झाला तरी समायोजन काय करायचे, ऍडजस्टमेंट करून घ्यायचे त्या परिस्थितीची, त्याच्यातून आहे त्याच्यातून निघण्याची, झुंज देण्याची. आणि जोपर्यंत आपण ते देत नाही, आता ते सुशांतनं ते काय केलं, ऍडजस्टमेंट नाही केली म्हणून त्यानं काय केलं, डायरेक्टली त्याला काय करावं लागलं, लास्ट स्टेप. लास्ट सुसाईड. स्टेप, डायरेक्टली ओकेच, आहे की नाही? म्हणून माणसाला ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे, आहे की नाही? आणि कधी कधी आपल्याला आपल्या अपुऱ्या असणाऱ्या भौतिक सुविधामुळे सुद्धा आपण निराश होतो. शरीरास कधी कधी पोषक आहार मिळत नाही आणि मग आपल्यामध्ये होते ते चिडचिड, आणि त्या कारणामुळे आपण समायोजन करू शकत नाही आणि मग त्या समायोजन न करून घेण्याची क्षमता निर्माण होते. आता कित्येक वेळा तुमच्या पाहण्यामध्ये असं आहे का नाही, ही एखादी व्यक्ती असं ऍडजस्टमेंटच करून घेत नाही, आहे का नाही? पाहण्यात कोणतं असं ऍडजस्टमेंटच करत नाही, कसूनच नको म्हणताय. करूनच घेत नाहीत सर, ते जमतच नाही त्याला. तर असं शक्यच नाही. कुठंतरी माणसाला ऍडजस्टमेंट करावं लागते, नाही तर ते माणूस जगू शकत नाही. नाही नाही, असे काही जण आहेत हो, भरपूर जण आहेत की ते भरपूर जगू जण आहेत शकतात. सर, आणि त्यांचं जमत नाही, त्याच्यामुळे ते तटस्थ तसेच राहतात आणि त्यांना कोणी बोलतही नाही सर. नाही नाही, ते जगतात, ते ऍडजस्टमेंट न करून जगतात, पण त्याच्यामुळं ऍडजस्टमेंट करणाऱ्यावर परिणाम होतो, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर जास्त का? जवळ जात नाही सर अशा व्यक्तींपासून. हा, अशा व्यक्तीजवळ कोण जास्त जात नाही सर. अरे अशा व्यक्तीजवळ जात नाही, नाही अशा व्यक्तीजवळ वरून संपूर्ण आयुष्य पण काढावं लागतं, आहे की नाही? हा, असंही होतंय की काही व्यक्ती ऍडजस्टमेंट करत नसतात, त्यांना माहित आहे आपण ऍडजस्टमेंट नाही केली की समोरच्याला करावी लागते, म्हणून जाणून बुजून पण कधी कधी करतात. असं भरपूर ठिकाणी तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी ऍडजस्टमेंट कीच नाही, माझ्या तत्वातच बसत नाही ऍडजस्टमेंट करणं, अशी पण माणसं काही काही आहेत. आणि पण लक्षात घ्या, त्याच्यामुळे ताण निर्माण होतो. जरी त्या माणसावर ताण नाही झाला तरी समोरच्या माणसावर तो ताण येत असतो, कारण ती व्यक्ती त्याला प्रिय असते किंवा त्याला ते पूर्ण आयुष्य त्याच्याबरोबर काढावं लागतं, म्हणून त्याला समायोजन करून घ्यावं लागतं. मग सामाजिक क्षेत्र येतात. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, समायोजन करून घ्यावं लागतं. सामाजिक वातावरणाशी आपल्याला तडजोड करून घ्यावी लागते. सामाजिक कौशल्य जे काय आहे, जर ते सामाजिक कौशल्य आपल्याकडे नसेल, त्याचा अभाव असेल, तरी सुद्धा आपल्यामध्ये समायोजनाची समस्या निर्माण होतात. आता सामाजिक कौशल्य अशी कोणकोणती आहेत?
आपलं व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे, आपल्याला बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे, आपल्या शब्दातून असे मस्तपैकी शब्द गोड-गोड बाहेर पडले पाहिजे. जर प्रत्येक वेळी शिव्याच जर बाहेर पडल्या तर सामाजिक संबंध विखरलं जाईल. उगाच उठून काहीतरी आपण बोलायला लागलो, तर काय होईल? वातावरण दूषित होईल आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे टीव्हीवरचे आजचे सगळे न्यूज चॅनल. हे वातावरण दूषित करण्याचंच काम करत आहेत. कोण चार चौघे येतात, काहीतरी बोलतात, कुठला तरी विषय घेतात आणि एवढ्या टोकाला जातात, की त्याचा परिणाम आपल्यावर होतो. हे की नाही? काय बोलायले म्हणून. होतं का नाही? म्हणून अशा वेळेस बघा, ह्या सामाजिक कौशल्यांचं सुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे. मग जर असं नसलं किंवा असं नाही झालं, तर मग काही माणसं एकलकोंडी होतात बघा. जर त्यांना समाजाशी किंवा सामाजिक परिस्थितीची जर त्यांना तडजोड नाही करता आली, तर ते एकलकोंडी होतात. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. अशी माणसं आक्रमक होतात आणि मग ॲडजस्टमेंटच्या बाहेर निघून जातात. तर हे आपल्याला असं करता आलं पाहिजे. आता त्याचबरोबर आपल्याला समवयस्कांशी जे समन्वयक आहेत, आपले समवयस्क आहेत, अशांशी संबंध सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्थापन करता आला पाहिजे. होतंय का नाही? होतंय की नाही? समवयस्क जी असतात का नाही, समान वयाची, हो त्यांच्याशी समायोजन हो साधताना हो काय सर. अडचणी येतात की नाही? हो सर, करून जसं घ्यावं की लागतं. आपले मित्र मैत्रीण. हो, आपले मित्र-मैत्रीण. अजून त्याच्यातून पण आपल्याला काय होतं, समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. त्याला आपण असं पण म्हणू शकतो, समानलिंगी मैत्रीपूर्ण संबंध, भिन्नलिंगी मैत्रीपूर्ण संबंध असेल, आहे का नाही? समानलिंगी म्हणजे मुलांचं मुलींची आपलं मुला-मुलांची मैत्री, मुली-मुलींची मैत्री. हा. आणि त्यातून मग काही समस्या निर्माण होतात. कधी-कधी मुली-मुलींचं पटतच नाही. आहे की नाही? कधी-कधी मुलांचं बी पटत नाही. मग अशातून काही समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. मग भिन्नलिंगी म्हणजे मुलांची, मुलींची मैत्री जी असते, त्याच्यातून पण काही समायोजनाच्या समस्या निर्माण होत असतात. आणि मैत्रीतून मिळणारा हा जो आधार असतो, ती काहीशी सहानुभूती निर्माण होत असते आणि जर ते आपण मिळवून नाही घेतलं, तर मग समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. पण जर मैत्रीपूर्ण संबंध चांगला असेल, तर तो माणूस कधी त्याच्या आयुष्यामध्ये मागे पडत नाही. कारण त्याला मित्र त्या वेळेस आधार देतो, ज्यावेळेस त्याला गरज असते. बरोबर आहे का? आणि म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये एक तरी चांगला मित्र असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? काय म्हणतोय मी? बरोबर आहे की नाही? हो म्हणून त्याच्या येस आयुष्यामध्ये सर. हो सर हो एखादा हो चांगला मित्र असणं गरजेचं आहे. आणि याच्यातलं आता शेवटचं जर क्षेत्र आपण बघितलं, किती वाजलेत बघा. आता घड्याळाचा मॅडमचा तास असायचा मॅडम. किती वाजले? 9 वाजलेच आले का मॅडम आलेत का? नाही ना? नाही. एवढं लवकर नाही आहे ना? तरी बघूया आले का एकच मिनिट. म्हणजे माझं हे थोडंसं क्षेत्र संपवतो. नाही आले. ओके. आता बघूया पुढं. आता शेवटचं क्षेत्र आहे ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला समायोजन साधता आलं. पहिलं आहे अध्ययनासंदर्भात आपल्याला येणाऱ्या अडचणी, आहे की नाही? अध्ययनासंबंधी आपल्याला अडचणी येतात. जर त्याच्यामध्ये समायोजन नाही करून घेतलं तर काय होईल? अध्ययनाशी आपल्याला काही समस्या निर्माण होतात. होतात की नाही पहिली गोष्ट? होतात की नाही? होतात सर होतात. हो सर, कशा? होतात सर. हो कशा? सर. उदाहरणार्थ एकच गणित किंवा शिकवताना इंग्लिशमध्ये हा काय? सांगा सर, इंग्लिशमध्ये बरोबर आहे. सांगा बरोबर सांगा. सपोर्ट करायला तुम्हाला सांगा. अ, सर काय काय मुलांना गणित जमत नसते. हां. मग ते नंतर तिकडे लक्ष देत नाहीत. तसंच त्यामधून ते ऍडजस्टमेंट नाही केले तर ते त्या विषयातून बाहेर पडतात. छान कन्व्हर्ट करता बरं का तुम्ही. या विषयाला बदलता खूप छान बरं. बरोबर आहे. कोणतं हसलं होतं बघा मला. बरोबर आहे का? आपल्याला अध्ययनाची सुद्धा आपल्याला समस्या निर्माण होतात अध्ययनाच्या. जसं आता त्यांनी सांगितलं, गणित विषय असेल, इंग्रजी विषय असेल. आपलं कधी त्या विषयाशी पटलंच नाही, जमलंच नाही. मग जमलं नाही याचा अर्थ काय? समायोजन नाही झालं. मग समायोजन करून घेण्यासाठी आपण काय केलं? तुझं माझं जमत नाही बाबा, मी माझ्या मार्गाला आणि तू तुझ्या मार्गाला. आपण समायोजन करून असं करून आपण काय केलं? समायोजन साधला. त्या परिस्थितीचं आपलं तर काही जुळलं नाही, पण आपण त्याला जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. मग अशा वेळेस काय होतं बघा, जर
इंग्रजीचीच माझं जुळलं नाही तर माझ्या अध्ययनावर परिणाम होईल का नाही होईल? होईल का नाही होईल? हो होईल की. हो तसं. जसं अध्ययनाशी आमचा परिणाम होतो तसं अध्यापनाशी सुद्धा आमचा परिणाम होत असतो. आणि अध्यापन जर व्यवस्थित झालं तर आपल्याला काहीतरी कळेल आणि आपण जुळवून घेतो. जर आपलं अध्यापकाशी बी आणि अध्यापनाशी पण जर जुळलं तर आपलं सगळं चालतंय, अन्यथा चालणार नाही. बरोबर की नाही? मग आपण त्या निमित्तानं शिकतो आणि एखादा जर चांगला शिक्षक असला, चांगला शिकवणारा असेल तर चांगलं शिकतो. जर शिकवणारा चांगला नसला तर तूच शिक म्हणून आपण ते सोडूनच देतो. कित्येक लोकांनी बघा आता नाही, पण ज्यावेळेस मारकुटे शिक्षक होते, मारणारे, त्यावेळेस कित्येक विद्यार्थ्यांनी ते शिक्षक मारकुटे आहेत म्हणून त्यांनी शाळा सोडलेल्या आपण पाहतो. याचं एक उदाहरण आहे. कारण त्यांनी त्या अध्यापनाशीही समजून घेतलं नाही आणि त्या अध्यापकालाही समजून घेतलं नाही. डायरेक्ट लॉगआउटच झाले. बरोबर? मग काही विद्यार्थी परीक्षेच्या भीतीपोटी समस्या निर्माण होतात की नाही? परीक्षेच्या भीतीमध्ये मी पास होईल का नाही? नाही झालं तर काय करू? नोकरी गेली तर? आता हीच लेवलचा चान्स आहे. कसं होईल? त्यानंतर TIT आली तर? आणि मग त्यात माझा नंबर नाही बसला तर? अगं बाई! भीती, ही भीती आणि या भीतीपोटे मग समस्या निर्माण होतात. फोबिया झाला की त्या फोबियावरती इलाज असणं गरजेचं आहे. नाही झाला त्याच्यावर समायोजन करण्याची आपली क्षमता निर्माण नाही झाली की अजून समस्या मोठ्या होतात. मग आपण पासच होत नाही. म्हणून अभ्यासात एकाग्रता आणि प्रेरणा या गोष्टी जर नसल्या तरी सुद्धा समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. काय मत आहे तुमचं? एकाग्रता अभ्यासामध्ये आणि प्रेरणा नसणं. काय मत आहे तुमचं? प्रेरणा जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही सर. प्रेरणा मस्ट आहे सर. बरोबर. व्हेरी नाईस. अजून? बरोबर आहे. अजून? एकदम बरोबर. प्रेरणा पाहिजेच. हा आणि प्रेरणा दिशा पण कळत नाही सर आपल्याला की आपण कुठे चुकतोय, कुठे आपलं बरोबर आहे आणि आपण पुढे जातोय का मागे येतोय हे पण नाही कळत. जर प्रेरणा मिळाली आपल्याला, तू व्यवस्थित करतोयस, तू पुढे जा, या दिशेनं जा, सक्सेस होशील, तर आपल्याला समजते आणि आपण अजून ते काय म्हणतात अजून इतकं आपण जोमाने काम करतो. बरोबर. एकदम बरोबर. छान. आणि अभ्यासात एकाग्रता असणं सुद्धा गरजेचं आहे. एकाग्रता हा. नसेल तर एकाग्रता तर नसेल तर समजणारच नाही. होते सर. अभ्यास होणारच नाही. बरोबर बोलले बघा. पण एकाग्रता नसेल तर अभ्यास लागत नाही सर बरोबर. अभ्यासच होणार नाही. एकदम बरोबर. अभ्यासच होणार नाही. कॉन्सेप्ट कळणारच नाही ना सर. बरोबर ना. बरोबर. एकदम बरोबर. सर मग एकाग्रता असल्यावर लवकर लक्षात राहते. हा जर एकाग्र चित्तेने आपण तुमचं लेक्चर सुद्धा ऐकलं ना, आपण न अभ्यास करताही परीक्षेत उत्तर देऊ शकतो. बरोबर. बरोबर. म्हणून एकाग्रता ही काय आहे? खूपली मोस्टली आहे, मस्त आहे आणि पाहिजेच. त्याच्याशिवाय आपण काही सुद्धा करू शकत नाही. म्हणून समस्या निर्माण होतात. मग एकाग्रतेमध्ये का बरं होतं? एकाग्रता का लागत नाही? आपलं एकाग्रता म्हणजे नेमकं काय? तुझं चित्त थाऱ्यावर नाही का? आपलं चित्त थाऱ्यावर राहणं म्हणजे एकाग्र होणं. बरोबर का नाही? मग माणसाचं चित्त थाऱ्यावर कधी नसतं? जेव्हा मनामध्ये अनेक विचार असतात. आपण शरीरानं जरी इथं बसलो असेल तर मनामध्ये अनेक विचार येतात. मग तुमच्या मनामध्ये नेमके कोणते विचार आले हे समोरच्याला दिसतात का? नाही दिसत. म्हणून मग तुम्ही एकाग्र होताय की नाही? माणूस मग त्या चिंतेमध्ये, त्या विचारामध्ये गुरफटून जातो, त्याच्या पाठीमागे धावतो. समोर देहाने तरी बसलेलं असतंय, पण विचारानं दुसरीकडेच भरकटत असतं. मग ह्या सगळ्यात मोठ्या समस्या निर्माण होतात मुलांना की एकाग्र न होणं. बरोबर? आणि हे सगळं त्या गोष्टी आपल्याला येतात. या सगळ्या कारणामुळं आपल्याला शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा अडचणी दिसून येऊ शकतात. अशा प्रकारे हे आपलं समायोजनाचे प्रकार किंवा क्षेत्र या ठिकाणी संपतं. आता पुढचं आहे काय बघा. तुम्हीच वाचा, तुम्हीच सांगा. काय बघत आहे आपण? हा काय? समायोजित व्यक्तीची वैशिष्ट्ये. आता ह्या समायोजित व्यक्तींची वैशिष्ट्ये काय आहेत? चला आता एखादा व्यक्ती जर व्यवस्थित समायोजन करून घेत असेल, प्रत्येक परिस्थितीशी चांगलं जुळवून घेत असेल, त्याला जुळवून घेता येत असेल,
तर काय असेल बाबा, जुळवून जर घेता येत असेल तर त्याची वैशिष्ट्य सांगा. चला, काय होईल जुळवून घेतलं तर काय होईल? त्याला जास्त अडचणी येणार नाहीत सर. त्याला एकदम बरोबर, त्याला जास्त अडचणी येणार नाहीत. येणार अजून नाहीत. बरोबर, एकदम बरोबर, एकदम बरोबर. अजून सकारात्मकता वाढेल. एकदम बरोबर, सकारात्मकता वाजेल, पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये येईल. एकदम बरोबर. अजून आणि व्यर्थ विचार करणार नाही. हा, म्हणजे पॉझिटिव्ह विचार करेल. बरोबर, एकदम बरोबर. व्यर्थ समस्याच वि- निर्माण होणार नाही सर. एकदम बरोबर. आणि जरी आली समस्या, अशात पण आली तर तो त्या समस्याला काय करेल? व्यवस्थितरित्या हँडल करेल. व्यवस्थित. त्याच्यातून तो पळून जाणार नाही किंवा वेगळा दृष्टिकोन बघणार नाही. तर त्या परिस्थितीला सामावून घेण्याचं बघेल, है की नाही? आपलं बघा कसं आहे माहितीये का, आपलं भारतीय संस्कृती लय डेंजर आणि मस्त आहे. आपलं बघा, आपण काय करतो, समजा ही समस्या आहे. आता हल्ली काय आहे, रस्ता आहे, रस्त्यावरती स्पीड ब्रेकर असतो का नाही? स्पीड ब्रेकर असतो. 1, 2, 3 स्पीड असतो का? होय तर असतो मग. Yes, sir. असतो सर. आता हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर आहे. आता स्पीड ब्रेकर कशासाठी असतो बाबा? कशासाठी असतो? गाडीचा स्पीड वेग कमी कमी व्हावी व्हावा म्हणून. म्हणून. गाडीचा वेग कमी करावा हो. आणि त्याच्यासाठी तो असतो. मग आपण काय करतो, रस्त्याने जाताना असं स्पीड ब्रेकर असले की खरं सांगायचं काय करतो? गाडीचा वेग कमी करतो, जास्त करतो, काय काय मार्ग? वेग कमी करतो. साईडनं घेतो सर, साईडनं घेतो, स्पीड ब्रेकर चुकवण्याचा प्रयत्न करतो. एकदम छान आहे उत्तर. असं झेपेल असं उत्तर सांगितलं. आपण काय करतो, इथे वेग स्पीड कमी करून असं जायच्या ऐवजी आपण याच्यातून मार्ग काढतो पळून जाण्याचा, की आम्ही असं तिरकं येतो बरोबर असं क्रॉस करून निघून जातो. ही भारतीय परंपरा आहे. फुल जुगाड वृत्ती सर. आता याच्या विरुद्ध प्रदेशामध्ये काय आहे, ही समस्या आहे. काय आहे? स्पीड ब्रेकर आहे. तर ही समस्येला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात, है की नाही? आता जपान आपल्यात फरक बघा. आता एक एक थोडं सांगतो आणि मग थांबतो का काय करतो बघा. एक मिनिट, मॅडम आले का बघतो. आता बघा, खूप छान उदाहरण सांगतो बघा. भारतामध्ये आणि जपानमध्ये काय फरक आहे तुम्ही पहिलं सांगा, मग मी सांगतो. भारत आणि जपानीज लोकांमध्ये. तर तिथले लोक नियमाचं पालन करतात आणि इथले लोक नियम कसं तोडता येईल याचा विचार करतात. अरे वा, क्या बेहतरीन बताय. वा, नाईस. अजून अजून तिथले लोक कष्टाळू आहेत सर. हा, आणि आपली काय ऐत खायवर का? टेक्नॉलॉजी जास्त आहे तिकडं. हा, टेक्नॉलॉजीचं प्रमाण जास्त आहे. वा, छान. अजून आपल्या इकडे सर सगळं जुगाड वृत्ती आहे सगळ्यांची. बर, ओके. सगळं आपलं जुगाडच आहे. ओके. अजून काम चलाव सरकार, आहे की नाही? लोकांचं ऍडजस्टमेंट जास्त आहे आळशी सर. लोक आहेत सर. भूकंप सारखं येतो तरी पण तिथं ते लोक तसंच राहतात तिथं. हा. आता आणि आपल्याकडे हम करे सो कायदा असतो सर, तिकडे तसं नाहीये. मानसिकता सर, हम त्या करायचं लोकांची काय? वा, छान. हा, मानसिकता, मेंटॅलिटी. वाव. हं. आता बघा, होतं बघा, जपानवरती 2 अणुबॉम्ब हल्ले झाले असं मी ऐकलंय. बरोबर आहे का? जपानवरती झाले ना? येस सर. हो येस सर. कधी झाले? हिरोशिमा हे दुसरा सेकंड वर्ल्ड वॉर. हा, मला दुसऱ्या असं वाटतं 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी ह्याच्यावरती 2 अणुबॉम्ब हल्ले झाले जपानवरती. आणि जपानवरती हे 2 अणुबॉम्ब हल्ले होऊन सुद्धा जपान आज मार्केटमध्ये अव्वल क्रमांकावरती आहे की नाही? बारक्या बारक्या अशा छोट्या वस्तूपासून ते मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत. का आहे बरं? जपानमध्ये आणि भारतामध्ये असं काय फरक आहे? काय फरक आहे असं की ते आपल्या पुढे आहेत? तर सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे मेंटॅलिटी आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची क्षमता, ज्याला आपण समावेशन म्हणतो. आता ही क्षमता काय आहे त्याच्यामध्ये? तर ह्या लोकांना एखाद्या समस्येशी भिडता येतं. बघा आता 2 अणुबॉम्ब हल्ले होऊन सुद्धा आज जपान कसं उभारलंय? आता आमच्याकडे 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तरी अजून आम्ही स्वातंत्र्यात असल्यासारखं वाटतंय आपल्याला. आहे का आपल्यामध्ये ती काही डेव्हलपमेंट, त्या गोष्टी आहे का? आता का, कारण काय? आता मग कोणतरी सांगितलं की भारतामध्ये नियम तोडवण्यावर भर असतो, तिकडे नियम करण्यावर भर असतो. बोबाटे मॅडम 2च मिनिट घेतो आणि मग थांबतो. सर कंटिन्यू करा. मी आहे, करा. तर हे सगळं असत असताना जपानमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक झाला? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आमच्याकडे
पगार वाढ करायची असेल तर आम्ही काय करतो, मी एका कंपनीमध्ये कामाला आहे आणि मला पगार वाढ पाहिजे, काय करतो आपण, काय करतो आंदोलन कार्तिक? लगेच आंदोलन मोर्चे आंदोलन काढतो, करतो, कंपनी बंद पाडतो, मोर्चे संप करतो, करतो. त्या त्या कंपनीच्या समोर बसतो, जाळपोळ करतो, तोडमोड करतो, आहे की नाही? ज्याच्यावर आपलं उदरनिर्वाह आहे, ज्याच्यावर माझं पोट चालणार आहे, तेच बंद पाडतो आपण. उलट जपानमध्ये जर असं काही तुम्हाला तुमच्या मनासारखं करून घ्यायचं असेल, पगार वाढ करायचं असेल, तर ते काय करतात, एक्स्ट्राचं 2 वेळ तास काम वाढवतात करतात. सर. एक्स्ट्राचं 2 कामाचे तास काम तास करतात, तेही काळी फीत लावून करतात, निषेध करतात आणि मग त्या मालकाला लाजवल्यासारखं होतं आणि मग ते मालक लगेच त्याची पगार वाढवतात. फरक. सुट्टीच्या दिवसामध्ये हे लोक आपल्या फॅमिली जवळ असतात आणि आमचे लोक रस्त्यावर असतात, बागेत इकडे तिकडे. फरक. विचार करण्याची पद्धत आणि मानसिकता आणि हे विचार प्रत्येकाला पुढे घेऊन जातात, कारण त्या गोष्टीची कसं समायोजन करायचंय हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. ठीक आहे, राहिलेला भाग आपण पुढच्या तासात बघूया. आता गणिताचा तास आहे, मॅडम आलेले आहे. सर ओके. हॅलो एव्हरीवन. आज आपण ह्या सेशन मध्ये अंकगणितीय श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन